हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण स्टार्ट करत आहे सेकंड टॉपिक ऑफ इम्पल्स बॅच, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. होपफुली सगळ्यांना पहिला वीक खूप चांगला गेला असेल. सगळ्यांनी तिन्ही विषयांचा अभ्यास किंवा चारही विषयांचा अभ्यास एकदम चांगला करून टेस्ट दिली असेल आणि टेस्टमध्ये पण एक्सपेक्टेडपेक्षा कमी जास्त किंवा तेवढेच मार्क मिळाले असतील तरी काहीही लोड नाही आहे. कारण की हळूहळू तुम्ही शिकणार आहे या प्रोसेसमधनं. बऱ्याच जणांना टाईम नसेल पुरला PCचा मिळून, खूप सारे इश्यूज आले असतील आणि हे सगळे इश्यू हळूहळू आपण ॲड्रेस करू. ठीक आहे. सो आज आपण चालू करत आहे सेकंड टॉपिकपासून, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आणि हा जो टॉपिक आहे हा पण 2 टॉपिकपासून बनलेला आहे. प्रिव्हियस इयर सिलेबसचं तुम्ही बुक उचललं तर त्याच्यामध्ये 6th लेसन होता सरफेस टेन्शन, ज्याचं वेटेज होतं 5 मार्क. आणि 11वीतला एक टॉपिक होता फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स. तर त्याच्यातला फ्रिक्शन्स इन लिक्विड तो पार्ट आणि सरफेस टेन्शन मिळून पूर्णपणे फ्लुइड मेकॅनिक्सचा हा टॉपिक आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता ह्या टॉपिकचे MCQज आपण जर काही बघितले तर साधारणतः याच्यावरती पर CETची एक्झाम म्हणजे मागच्या वर्षीच्या CETच्या सिलेबसप्रमाणे प्रत्येक पेपरमध्ये साधारणतः 3 MCQ आले असतील. म्हणजे 1 किंवा 2 सरफेस टेन्शनचे आणि एखादा या टॉपिकचा. 3 एक ॲव्हरेजली क्वेश्चन आले असतील. सो 60 PYQज आपल्याला ह्या टॉपिकचे मिळणार आहेत. आता या वीकपासून आम्ही थोडासा चेंज करत आहे की आम्ही तुम्हाला PYQज जे लास्ट 2 दिवसात देण्याच्या ऐवजी वी विल ट्राय टू प्रोव्हाइड यू विदिन फर्स्ट 2 or 3 days. म्हणजे तुम्हाला ट्यूजडे किंवा वेनसडेला तुम्हाला सगळे MCQज मिळून जातील. सो यू कॅन स्टार्ट सॉल्विंग ॲट युअर एंड. नंतर आम्ही त्याचे सोल्युशन्स तर देणारच आहे. आता पहा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा लेसन खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याच्यात पूर्णपणे फ्लुइड मेकॅनिक्स आहे. आपण जे काही सॉलिड मेकॅनिक्स शिकलो आहे की ब्लॉक असतो, त्याच्यावरती फोर्स लागतो, मास असतं, ॲक्सेलरेशन होतं, तर इथे आपण फ्लुइडबद्दल बोलणार आहे. फ्लुइड म्हणजे काय? समथिंग विच कॅन फ्लो. सो आता हे जे लेक्चर आहे हे सगळ्यात बेसिक लेक्चर आहे. हे लेक्चर तुम्हाला एकदम कॉन्सन्ट्रेशनने ऐकायचं आहे, कारण की ह्याच्यातच तुमचे कन्सेप्ट्स बनणार आहेत. हे लेक्चर तुम्ही जर काही स्किप केलं किंवा हे लेक्चर तुम्ही नीट नाही ऐकलं तर मे बी 3rd आणि 4th लेक्चरमध्ये अशा काही गोष्टी असतील, त्यावेळेस तुमचे बेसिक्स तुम्हाला नडतील. तुम्हाला समजणार नाही हे कुठून आलं, ते कुठून आलं, हे प्रेशर असं कसं काय डायरेक्टली घेतलं. हा सगळा बेस जो आहे ना तो आज डेव्हलप होणार आहे. सो या लेक्चरमध्ये तुमचं लक्ष 100% असलं पाहिजे, 100% कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे तुमच्या स्क्रीनवरती, तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती. थोडी जरी तुमची नजर हटी तर दुर्घटना घटी, अशा प्रकारचा विषय होणार आहे. कारण की जर तुम्ही 1 सेकंड किंवा 5 सेकंदाचा कॉन्सेप्ट मिस करून जाल, तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे जाईल, तर तुम्हाला परत ट्रॅकवरती येण्यासाठी 15 ते 20 सेकंड जातील. आणि त्या 15 ते 20 सेकंडमध्ये छोट्या छोट्या गोष्टी मिस होऊन जातील आणि त्या मिस झालेल्या गोष्टी तुम्हाला परत पुढे जाऊन खूप त्रास देणार आहेत. सो नीट पूर्ण लेक्चर आपल्याला ऐकायचं आहे, व्यवस्थित फोकस करून ऐकायचं आहे. एक पेन आणि पेपर, पेन आणि बुक घेऊन बसा तुम्ही, की तुम्हाला वाटलं की हे आपल्या कामाचं आहे, पटकन लिहून घ्या. तुम्हाला वाटलं की रे हा पार्ट थोडासा नाही समजला, मागे जा 10, 15, 30 सेकंड परत एकदा बघा. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण लेक्चर बघा, कारण की ह्याच्यामध्ये फंडामेंटल फ्लुइड मेकॅनिक्सचे डेव्हलप होणार आहेत. आणि हा एकटा लेसन आहे. हा न्यायला पास्ट आहे, न्यायला फ्युचर आहे. आपल्या सिलेबसमध्ये हा इथेच चालू होतो आणि इथेच संपतो. सो बऱ्याच जणांनी ज्यांनी म्हणतात सर मी 11वी नीट नाही केलं आहे, हे नाही केलं आहे, त्यांच्यासाठी पण हा खूप चांगला लेसन आहे, तुमच्यासाठी स्कोरिंग लेसन आहे. कारण की इथून आपण चालू करणार आहे बेसिक्सपासून. म्हणजे 10वी तुमची झाली असती तरी मी तुम्हाला हा लेसन चालू करू शकलो असतो, कारण की ह्याच्यामध्ये सगळे बेसिक गोष्टी आहेत राईट फ्रॉम झिरो. सो आपल्याला झिरोपासून हिरो बनू शकतो या लेसनमध्ये. या लेसनचा वेटेज CETला चांगलाच असणार आहे. सो हा लेसन आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता एकदम बेसिक्स मी तर काही गोष्टी लिहिल्यात की फ्लुइड म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, स्टेट्स ऑफ मॅटर 3 असतात. आपण जे नॉर्मली बघतो असे तर खूप असतात स्टेट्स ऑफ मॅटर. सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3 तर सगळ्यांनाच माहीत असतात आणि इव्हन प्लाझ्मा पण बऱ्याच जणांना माहीत आहे. सॉलिड्स, लिक्विड्स, गॅस आणि प्लाझ्मा हे 4 स्टेट ऑफ मॅटर आहेत. अजून आहेत बोस, आइन्स्टाईन, कंडेन्सेट, अजून पण आहेत, खूप आहेत स्टेट्स ऑफ मॅटर. तुम्ही सर्च करा, खूप सारे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. बट आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये जायचंच नाही. आपल्याला तर इनफॅक्ट हे 3 माहिती आहेत असंच मी अज्युम करतो. हे प्लाझ्मा पण आपल्याला काही कामाचं नाही. ठीक आहे. सो आपल्याला हे जे 3 स्टेट्स ऑफ मॅटर माहिती आहेत, त्या 3 स्टेट ऑफ मॅटरमधनं मी सॉलिडला उचललं आणि असं सोडलं तर काय होतं, सॉलिड फॉर एक्झाम्पल दिस मार्कर, तो असं ड्रॉप झाला की तो जागेवरच राहतो, कारण की हा सॉलिड आहे, हा फ्लो नाही होऊ शकत. पण मी वॉटर घेतलं असं थोडंसं चुल्लूभर आणि असं टाकलं तर वॉटर फ्लो व्हायला लागतं. गॅस, समजा एक गॅस कंटेनर आहे, तो ओपन केला मी, गॅस स्टार्ट्स टू मूव्ह, फ्लो व्हायला चालू होतो. तसंच प्लाझ्मामध्ये पण असं काहीतरी असतं. प्लाझ्मामध्ये पण
अशाच प्रकारचं काहीतरी होतं. सो स्टेट्स ऑफ मॅटर जे आपल्याला माहिती आहेत ना, त्यातले सॉलिड सोडला तर हे सगळे फ्लो होऊ शकतात. काय होऊ शकतात? फ्लो. दे कॅन मूव्ह. कशानं कशामुळे तरी ते मूव्ह होऊ शकतात. मे बी ड्यू टू प्रेशर डिफरन्स, मे बी ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स, काही ना काही रिझन असतंच. सो हे जे फ्लो होणाऱ्या गोष्टी आहेत ना, यांना आपण म्हणतो फ्लुइड्स. प्लाझ्मा, जसं मी बोललो सिलेबसमध्ये आपल्याला काहीच डिस्कशन करायचं नाही आहे त्याचं, ते सोडून देऊयात. बट या दोघांना फ्लुइडच आपण म्हणणार आहे. बट आपल्याला माहिती आहे गॅस आणि लिक्विड हे दोन्ही पण फ्लुइड्स आहेत बिकॉज दे कॅन फ्लो. बट आपला या लेसनमध्ये आपला फोकस फक्त लिक्विड्सवर असणार आहे, कारण की गॅससाठी पुढचा लेसन पूर्ण डेडिकेटेड आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्याच्या पुढे थर्मोडायनॅमिक्स, हे दोन्ही लेसन फक्त गॅससाठी फोकस्ड आहेत. सो आपण लिक्विडवरती फोकस करणार आहे. 99% ऑफ द लेसन आपण लिक्विड्सबद्दल बोलणार आहे. येस, बट फ्लुइड म्हणजे सगळंच आलं पाहिजे. लिक्विड्स पण, गॅसेस पण. आणि इथे आपण डिस्कस करणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ दोज फ्लुइड्स. राईट. सो तुम्हाला कळालं का फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे जे फ्लो होऊ शकतं. फ्लो तर हे तिघंही होतात, बट आपला फोकस ह्या लेसनमध्ये जास्त करून तर लिक्विड्सवरती असणार आहे. लिक्विड्सवरती. आता फ्लुइड तर तुम्हाला कळलं जे फ्लो होऊ शकतं. बट फ्लुइड ॲक्च्युअलमध्ये दोन प्रकारचे असतात. आपण जे पितो, वापरतो, हे सगळे फ्लुइड्स आहेत ना, वॉटर किंवा तुम्ही घ्या फॉर एक्झाम्पल ऑइल, किंवा तुम्ही केरोसिन घ्या, ॲसिटोन घ्या, किंवा तुम्ही घ्या हनी, हे सगळे फ्लुइड्स हे रिअल आहेत. हे आयडियल, जसे आपली इच्छा आहे असा पाहिजे फ्लुइड, आपला रोल मॉडेल फ्लुइड जो आहे तसा एकही फ्लुइड बिहेव करत नाही, कोणताच बिहेव करत नाही. मग असा काय रोल मॉडेल फ्लुइड आपल्याला पाहिजे की तो एकदम बेस्ट असेल, आयडियल असेल, आणि तो आपण वापरला. तो आयडियल म्हणजे काय? पिण्यासाठी बेस्ट आहे असं नाही. तो आयडियल फ्लुइड आहे म्हणजे आपल्याला स्टडी करण्यासाठी बेस्ट आहे. आपल्याला स्टडी करण्यासाठी तो सगळ्यात इझी आहे, त्याला आपण आयडियल म्हणणार आहे. रिअल फ्लुइड्स जे आपण वापरतो, वॉटर, हनी, केरोसिन, मिल्क, हे सगळे रिअल फ्लुइड ज्यांना स्टडी करणं खूपच डिफिकल्ट असतं. बट आपण आयडियल फ्लुइडचा स्टडी करणार आहे आणि शेवटपर्यंत लेसनच्या आपण आयडियल फ्लुइडबद्दल जास्त बोलणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर आपण तर रिअल लाईफमध्ये रिअल फ्लुइडबरोबर डील करतो, मग आयडियल फ्लुइड शिकून काय उपयोग? तर लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये आपण असंच करतो. आपण पहिलं स्टार्ट करतो आयडियल केसपासून आणि हळूहळू त्याच्यातले एरर्स इंट्रोड्यूस करणं चालू करतो अँड देन वी रीच द कन्क्लुजन. समजते ना? आपण 11वीत पण काय केलं? प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपण जेव्हा शिकलो की पार्टिकल इज प्रोजेक्टेड, तेव्हा खूप सारे अझम्पशन्स केले की हवा म्हणजे एअर रेझिस्टन्स नसला पाहिजे. त्याच्यानंतर अर्थ फ्लॅट आहे असं अज्युम केलं आपण. नंतर ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. ॲक्च्युली ग्रॅव्हिटी कमी कमी होते वरती गेल्यावर, बट ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. हे सगळे अझम्पशन्स आपण केलेले सो दॅट आपला मोशन स्टडी करणं इझी झालेला. समजा हे सगळे अझम्पशन्स नसते केले आणि खरंच आपल्याला प्रोजेक्टाईल मोशन शिकायचा झाला तर ॲक्च्युली तो रॉकेट सायन्स होऊन जाईल. आणखी रॉकेट लॉन्च करण्यासाठी ह्या सगळ्या फॅक्टर्सचा आपला उपयोग करावा लागतो की ग्रॅव्हिटी चेंज होते रॉकेट टाकताना, बरोबर ना? हाईट चेंज झाली, कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अर्थ चेंज होतो. सो ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे इट बिकम्स व्हेरी मच कॉम्प्लिकेटेड टू कॅल्क्युलेट दोज थिंग्स. तसंच फ्लुइड, इनफॅक्ट कोणताही स्टडी फिजिक्समध्ये फर्स्ट वी विल स्टडी की बाबा आयडियली काय होतं. एकदा कळालं आयडियली असं होतं, हां मग रिअलिस्टिक वेमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्याचे काय सोल्युशन्स आहेत. सो आपण फक्त डिस्कस करतोय सध्यासाठी आयडियल फ्लुइड. मग आयडियल फ्लुइड म्हणजे बेस्ट, आपलं रोल मॉडेल फ्लुइड. त्याच्याकडे काय प्रॉपर्टीज पाहिजे जे रिअलकडे मिसिंग आहेत? तर फर्स्ट प्रॉपर्टी त्याच्याकडे असली पाहिजे, हे प्लाझ्मावाले, फर्स्ट प्रॉपर्टी त्याच्याकडे असली पाहिजे की इट शुड बी इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्याला दाबल्यावरती तो प्रेसच नाही झाला पाहिजे. तुम्ही म्हणाल वॉटर पण होत नाही सर, वॉटर बॉटलला आम्ही दाबतो, वॉटर बॉटल प्रेस होती, बट वॉटर प्रेस होतं का? तर वॉटर रियालिटीमध्ये वॉटर खूपच कमी प्रेस होतं. 100% इनकॉम्प्रेसिबल आहे असं नाही, बट वॉटर इज व्हेरी क्लोज टू इनकॉम्प्रेसिबल. बट इनकॉम्प्रेसिबल असला पाहिजे. अशा फ्लुइडमध्ये काही करा डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. सो ही फर्स्ट रिक्वायरमेंट आहे कुठल्याही आयडियल फ्लुइडची की तो इनकॉम्प्रेसिबल पाहिजे. प्रेस केला, प्रेस होत नाही, तो किती पण तुम्ही प्रेशर लावा, ठीक आहे. Ideally, fluid should be incompressible. Real fluid are not incompressible. There is some compressibility. There is some pressing. When you press it a very large force, it will press by very very small amount. Second आहे, the flow. If the fluid, ideal fluid starts moving, ideal fluidला मी असं स्लाइडवरून खाली होतलं तर त्याच्यामधले मॉलिक्युल्स आहेत ना, त्याच्यातलं मोशनमध्ये टर्ब्युलन्स जनरेट नाही होणार, ते एकदम स्टेडीली खाली जाते. म्हणजे इररोटेशनल फ्लो असेल. इररोटेशनल तुम्हाला लिहिलेलं कळत नसेल प्रॉब्ली, स्पेलिंग आणि हँडरायटिंगचा इश्यू आहे माझा. इररोटेशनल
फ्लो. इररोटेशनल म्हणजे ज्यामध्ये रोटेशन्स डेव्हलप नाही होत, टर्ब्युलन्सेस डेव्हलप नाही होत, असे फ्लोज असले पाहिजे. आयडियल फ्लुइड कधी पण तुम्ही टाकलं ना आयडियल फ्लुइड बादली भरून, तर इट विल फ्लो आयडियली म्हणजे इररोटेशनली स्टडी फ्लो होईल. थर्ड आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विस्कॉसिटी नको म्हणजे नॉन विस्कस. इट शुड बी नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे हनी विस्कस नाही आहे का, तर हनी विस्कस आहे. तुम्ही एक स्लाईड घेतली आणि हनी ड्रॉप टाकला तर तो खाली पडतच नाही. का नाही पडत? कारण की तो रिअल आहे, त्याच्यामध्ये विस्कॉसिटी आहे. बट आयडियली फ्लुइडला टाकल्या तो घसरून खाली गेला पाहिजे, तसा असतो आयडियल फ्लुइड. आणि लास्ट जो पॉईंट आहे, 4 पॉईंट्स आहेत आयडियल फ्लुइडकडे. आयडियल फ्लुइड कोणते फ्लुइड्स असतात? इनकॉम्प्रेसिबल, इररोटेशनल, नॉन विस्कस आणि त्यांचा फ्लो स्टडी असला पाहिजे. देअर फ्लो शुड बी स्टडी. स्टडी फ्लो म्हणजे काय असतो की जेव्हा लिक्विड फ्लो होत असतो तेव्हा ह्या पॉईंटला समजा त्याची वेलॉसिटी V1 आहे, तर विथ टाईम बरोबर ह्या पॉईंटची वेलॉसिटी चेंज नाही झाली पाहिजे. मे बी ह्या पॉईंटला वेलॉसिटी वेगळी असेल, V2 असेल, बट विथ टाईम इथली वेलॉसिटी चेंज नाही झाली पाहिजे. म्हणजे आपण फ्लुइड फ्लो होताना कोणत्याही एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या पॉईंटवरती आपण बघतोय की त्या पॉईंटची स्पीड चेंज होती, तर ती कधीच चेंज नाही झाली पाहिजे. विथ टाईम द स्पीड शुड नॉट चेंज. म्हणजे ह्या पॉईंटची स्पीड समजा 10 मीटर्स पर सेकंड आहे, तर मी तिथंच बघतोय, कॉन्सन्ट्रेट करतो मी त्या पॉईंटवरती, तर तिथला फ्लुइड 10 मीटर पर सेकंडनेच मूव्ह होणार. बट मे बी इथे स्पीड 20 मीटर पर सेकंड असेल, पण इथला पॉईंटची स्पीड जरी 20 असेल तर त्या पॉईंटला 20च राहणार. सो एका लोकेशनवरती जी स्पीड आहे ती कायम राहणार. सच फ्लो इज कॉल्ड एज स्टडी फ्लो. सो स्टडी असला पाहिजे. हे 4 पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, काय रफमध्ये लिहा, फेअर नका करू, रफमध्ये लिहित चला. सो रिअल आणि आयडियलमध्ये हा डिफरन्स आहे. हे सगळं रिअलकडे नसतं. एक महत्त्वाचा डिफरन्स अजून एक सांगतो मी तुम्हाला, हा खूप महत्त्वाचा डिफरन्स आहे की आयडियल आणि रिअलमध्ये, आयडियल फ्लुइडला हे आपण 11वीत शिकलोय की स्ट्रेस 3 प्रकारचे असतात: लॉन्जिट्युडनल, व्हॉल्युमेट्रिक आणि शियर. शियर स्ट्रेस म्हणजे बेंडिंगवाला स्ट्रेस. तर आयडियल फ्लुइडला आपण बेंडिंग करायला, शियर करायला गेलो ना, तर तो पटकन फ्लो होऊन जातो. ओके, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एक असा बॉक्स आहे आयडियल फ्लुइडचा, थोडासा जरी त्याला टिल्ट केला ना, तो अख्खाच्या अख्खा वाहून जाईल. आयडियल फ्लुइड विल नॉट रेझिस्ट एनी टाईप ऑफ शियर थोडा जरी दिला तो फ्लो झाला. रिअलमध्ये असं नाही आहे. रिअलमध्ये फ्लुइड थोडा असा होऊ शकतो. जसं की तुम्ही एक स्लाईडवरती हनीचा ड्रॉप घेतलाय, त्याला असा टिल्ट करा, तो हनीचा ड्रॉप कसा करेल, असा करेल, तो फ्लो नाही होणार लगेच. द रिझन इज विस्कॉसिटी. सो रिअल आणि आयडियलमध्ये एक खूप महत्त्वाचा डिफरन्स असा आहे की आयडियल फ्लुइड विल नॉट रेझिस्ट शियरला रेझिस्ट नाही करणार. विल नॉट रेझिस्ट शियर स्ट्रेसला रेझिस्ट करणार नाही, बिंदास्त फ्लो होईल. हा शियर स्ट्रेसला थोडासा रेझिस्ट करेल. येस, दिस विल. सो कोणत्याही फ्लुइडला आयडियल असू देत, शियर असू देत, आयडियल असू देत, रिअल असू देत, आपण शियर स्ट्रेस दिला तर तो रेझिस्ट जनरली करू शकत नाही. आयडियल तर करतच नाही, हा थोडासा करतो. त्यामुळे लिक्विड्सला कधीच कोणी शियर स्ट्रेस नाही, आपण त्याला नॉर्मल स्ट्रेस देतो, प्रेस करणारे नॉर्मल स्ट्रेस आपण लिक्विड्सला देऊ शकतो, बट यू कॅन नॉट गिव्ह अ शियर स्ट्रेसेस. ओके, सो बेसिक्समध्ये आपण आता काय बघितलं आत्तापर्यंत, एकदा फक्त रिवाईज करू आपण. स्टेट्स ऑफ मॅटर 3 असतात: सॉलिड, लिक्विड, गॅस. जे फ्लो होऊ शकतात त्यांना फ्लुइड म्हणतो, बट सिन्स हा लेसन आपल्याला फोकस करायचा जास्त करून लिक्विड्सवरती, मग आयडियल फ्लुइड समजलं आपल्याला फ्लुइड काय असतं. बट बेस्ट टाईप ऑफ फ्लुइड जे आपल्याला स्टडी करण्यासाठी सोपं राहील ते कोणतं आहे? आयडियल. त्याच्याकडे 4 प्रॉपर्टीज आहेत. या 4 प्रॉपर्टीज आपल्या डोक्यामध्ये फिट करा. ह्या प्रॉपर्टीवाल्या फ्लुइडला आयडियल फ्लुइड म्हणतो आपण. आयडियल फ्लुइड. रिअल फ्लुइड, बाकी जे आपण वापरतो ते सगळं रिअल फ्लुइड आहे. जे काही आपण वापरतो हे सगळं रिअल आहे. हे 4ही ऑप्शन नसणारं लिक्विडच एक्झिस्ट करत नाही, ते आयडियल आहे, हायपोथेटिकल आहे. रिअल फ्लुइड, ठीक आहे. हां, तुम्ही असं म्हणू शकता की हां, वॉटर या आयडियल फ्लुइडच्या खूप जवळ आहे, बट इट इज नॉट 100% आयडियल. वॉटर खूप जवळ आहे कारण की तो इनकॉम्प्रेसिबल आहे, विस्कॉसिटी कमी आहे, इररोटेशनल. जर काय आपण व्यवस्थित फ्लो केला सर्टन कंडिशन्सला तो आयडियल बनू शकतो. ॲटलिस्ट इट कॅन गो क्लोज टू आयडियल, बट रिअलच आहे वॉटर अजून पण. तुम्हाला 2 प्रकारचे फ्लुइड कळाले, रिअल आणि आयडियलमधला मी अजून एक डिफरन्स सांगितला तुम्हाला की हा शियरला बिलकुल रेझिस्ट करत नाही, हा शियरला थोडासा रेझिस्ट करतो. आता आपण डिस्कस करूयात फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजे. नॉर्मली हे तर सगळ्यांना माहिती आहे, मे बी 7वी किंवा 6वीतच तुम्हाला झालं असेल. फ्लुइड परमनंटली डिफॉर्म होता, ओतला की तो डिफॉर्म झाला, परत तर येणार नाही. ॲबिलिटी टू फ्लो होऊ शकतात आणि त्यांचा शेप ऑफ कंटेनर घेण्याची टेंडन्सी असते, बरोबर ना. आपण समजा हा डस्टर एका मोठ्या भांड्यात ठेवला तर हा डस्टरच राहणार, या शेपचा राहणार असा.
बट जर काही मी फ्लुइड घेतलं, 5 लिटरचं वॉटर घेतलं आणि त्या मी भांड्यात टाकलं, तर त्या कंटेनरचा जो काही शेप आहे दॅट शेप द फ्लुइड इज गोइंग टू टेक, राईट. सो तुम्हाला हे समजलं पाहिजे, इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर. हे खूप ऑब्वियस आहे, बट मी तरी एक्सप्लेन केलं तुम्हाला की ह्या प्रॉपर्टीज आहेत. आता हे काही बेसिक्स होते की फ्लुइड म्हणजे काय, फ्लुइडच्या बद्दल काही इम्पॉर्टंट थिंग्स आपल्याला डिस्कस करायचे. फ्लुइडचं मेकॅनिक्स पूर्णपणे, फ्लुइड फ्लो कसं होतं किंवा फ्लुइडचं मेकॅनिक्स काय, त्याच्यामध्ये फोर्सेस कोणते आहेत, मासेस, डेन्सिटीज, प्रेशर्स, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या. सो फ्लुइड मेकॅनिक्स 2 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. फ्लुइड मेकॅनिक्स आपण 2 भागांमध्ये आपण शिकणार आहे. पहिला जो भाग आहे की ज्यामध्ये फ्लुइड म्हणजे फ्लुइडला नॉर्मली हायड्रो हा वर्ड आपण वापरतो, हायड्रो वॉटरसाठी वापरतो, बट वॉटरलाच आपण फ्लुइड कन्सिडर करू, हायड्रो असा शब्द वापरतो. तर फ्लुइड मेकॅनिक्सचा पहिला जो पार्ट आहे ना तो आहे हायड्रो, म्हणजे फ्लुइड स्टॅटिक ॲट रेस्ट. जोपर्यंत फ्लुइड रेस्टला आहे तोपर्यंत त्याच्यामधलं जे काही मेकॅनिक्स आहे की त्याच्यामध्ये प्रेशर किती, मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज शिकणार आहे प्रेशरचे, जसं की पास्कल्स लॉ. मग त्याच्यामध्ये आपण सरफेसवरती एक टेन्शन डेव्हलप झालेलं आहे, ते आपण मे बी सेकंड लेक्चरला किंवा थर्ड लेक्चरला बघू. सरफेस टेन्शन, या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या रेस्टला फ्लुइड असल्यामुळे जनरेट झाल्या आहेत, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण याच्या अंडर स्टडी करणार आहे. हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रोस्टॅटिक म्हणजे फ्लुइड ॲट रेस्ट, आणि द होल स्टडी कम्स अंडर हायड्रोस्टॅटिक. बट नंतर पुढे जाऊन लेसनमध्ये फ्लुइड मूव्ह होणार आहे, कारण की त्याची प्रॉपर्टीज आहे फ्लुइड फ्लो होण्याची. सो ज्यावेळेस फ्लुइड फ्लो होईल त्याचा स्टडी थोडा डिफिकल्ट बनून जाईल, कारण की आता फ्लुइड मूव्ह होतं आहे, आणि मूव्ह होताना फ्लुइड आपल्याला स्टडी वेगळ्या प्रकारे करावं लागेल. त्याला नाव आहे हायड्रोडायनॅमिक्स. द मोशन इज ऑन, इथे मोशन इज नॉट प्रेझेंट, इट इज ॲट रेस्ट. हायड्रोस्टॅटिक, हायड्रोडायनॅमिक्स. आपण आजच्या लेक्चरमध्ये हायड्रोस्टॅटिकमध्येच राहणार आहे. इनफॅक्ट उद्याचाही लेक्चर हायड्रोस्टॅटिकमध्येच राहणार आहे. थर्ड आणि फोर्थ लेक्चर आपण हायड्रोडायनॅमिक्सवर देणार आहे. सो आयडियली माझा तरी प्लॅन असा आहे की 2 आणि 2 4 लेक्चरमध्ये हा लेसन संपवणार आहे. बट काहीच सांगता येत नाही, गोष्टी पुढे जाऊन चेंज होऊ शकतात, कारण की जसं कसं आहे, मला कधी कधी एखादा कन्सेप्ट जास्त एक्सप्लेन करावा असा वाटला तर आय विल गिव्ह मोर टाईम फॉर दॅट. ठीक आहे, असं नाही की हां संपायचंच आहे असं. आपल्याकडे टाईम खूप आहे, आपण आरामात करतो, आणि आपण क्वालिटी सगळ्या कन्सेप्ट आत्ताच क्लिअर झाल्या पाहिजेत. सो ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही लेक्चर बघा. मी तुम्हाला लेक्चरच्या आधीच सांगितलं आहे, एकही शब्द सुटू देऊ नका, बरोबर ना. एकही शब्द, नॉट इवन ए सिंगल सेकंड तुमचा माइंड कुठे डायव्हर्ट झाला पाहिजे, हा तुमचा एम आहे. तुम्ही सकाळी उठून बघताय लेक्चर, सो तुमचा माइंड एकदम फ्रेश असलं पाहिजे. अँड सकाळी तुम्ही जे काही तुमच्या ब्रेनमध्ये किंवा तुम्ही जे काही इनपुट्स घेताय ना ते डायरेक्टली सिग्नल स्टोअर होऊन जातं. ठीक आहे, दुपारनंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही हे लेक्चर बघाल तर तुम्हाला मे बी तुमचं माइंड एफिशियंट नसेल तेवढं, सकाळी खूप जास्त एफिशियंट असतं. सो पटपट तुम्ही कॅच कराल, ग्रास्पिंग चांगलं असतं सकाळी, सकाळचा अभ्यासाचा फायदा आहे हा. सो हायड्रोस्टॅटिक्स आपण स्टार्ट करतोय आता. हायड्रोस्टॅटिक म्हणजे मी सांगितलं फ्लुइड ॲट रेस्ट. सो लेट्स स्टार्ट विथ द हायड्रोस्टॅटिक, द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण आता डिस्कस करणार आहे, एक फिजिकल क्वांटिटी जी नॉर्मल मेकॅनिक्सपासून फर्स्ट टाइम आपण इंट्रोड्यूस करतोय. नॉर्मल मेकॅनिक्समध्ये आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, एनर्जी सगळे बघितले. प्रेशर नव्हता बघितला, प्रेशर जास्त करून आला नव्हता. द फर्स्ट टाइम वी आर इंट्रोड्युसिंग प्रेशर ओव्हर हिअर. प्रेशर ही फर्स्ट फिजिकल क्वांटिटी आपण हायड्रोस्टॅटिक्समध्ये डिफाईन, डिस्कस आणि डिटेलमध्ये त्याचे क्वेश्चन्स बघूयात. लेट्स स्टार्ट विथ हायड्रोस्टॅटिक्स. ओके, सो हायड्रोस्टॅटिकमध्ये सगळ्यात पहिली जी फिजिकल क्वांटिटी आहे ती आहे प्रेशर. प्रेशर आपण पहिलं तर डिफाईन करूयात. सगळ्यांना माहिती आहे डेफिनेशन, कारण की आपण युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये डेफिनेशन बघितलेलं. बट आता आपण फ्लुइड्समध्ये हायड्रोस्टॅटिकमध्ये प्रेशर कसं ॲक्ट होतं याच्या डिटेल बघणार आहे. बट बिफोर एंटरिंग हायड्रोस्टॅटिक एकदा प्रेशरचं डेफिनेशन बघा. फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया असेल तर SI युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर बनतं, आणि यालाच आपण म्हणतो पास्कल. पास्कल ह्यालाच म्हणतो आपण 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 पास्कल. ह्याचं डायमेन्शन लगेच बनवता येईल, बिलकुल रॉकेट सायन्स नाही आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर विल बिकम L-1 M1 T-2. दिस आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. प्रेशरचे अजूनही ऑल्टरनेट युनिट्स आहेत, जसं की आहे बार, टॉर, हे अजूनही युनिट्स आहेत. ठीक आहे, जे प्रेशरचे युनिट्स आहेत. तुम्ही ॲज अ होमवर्क, एक बार किती न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो किंवा किती पास्कल असतो हे तुम्ही फाइंड करा. ठीक आहे, थोडंसं तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्ही सर्च कराल, गुगल सर्च कराल, तेव्हा तुम्हाला गोष्टी अजून नीट कळतील. एक बार किती असतो हे सांगा, आणि एक टॉर
हा किती न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. ठीक आहे, तुम्ही स्वतः हे तुमच्या नोट्समध्ये ॲड करा, थोडं रिसर्च तुम्ही पण करा. ठीक आहे, कमेंटमध्ये नका टाकत बसू, जस्ट तुम्ही तुमच्यासाठी रिसर्च करा आणि 1 बार आणि 1 टॉर्क किती असतो हे तुम्ही टाका. नाव हे प्रेशरचे ऑल्टरनेटिव्ह युनिट. इनफॅक्ट अजूनही युनिट्स आहेत प्रेशरचे, MM ऑफ Hg वगैरे, MM ऑफ वॉटर वगैरे, बट ते युनिट्स आपण नंतर इंट्रोड्यूस करू जेव्हा आपण त्याचं मिनिंग समजून घेऊया. आत्ता तर आपण अजून लिक्विडमध्ये उडीच मारली नाही आहे. आत्ता आपण मेकॅनिक्स, सॉलिड मेकॅनिक्समधलं प्रेशर बोलतो, फोर्स अपॉन एरिया. जसं की तुमचं समजा तुमचं वजन 50 किलो आहे, मी 50 किलोचा आहे समजा, आणि मी दोन्ही पायांवरती उभा आहे, तर माझं पूर्ण 50 kg वजन म्हणजे 50 kg म्हणजे 500 न्यूटन इज ॲक्टिंग ऑन माय 2 फीट्स. समजा माझे 2 फीट्सचा 10 आणि 10 असे 20 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरिया आहे, 10 आणि 10. तर डिवाइड केलं मी तर कितीचा प्रेशर ॲक्ट होते माझ्या पायांवरती. पायांवरती जो प्रेशर ॲक्ट होतोय तो ॲक्ट होत आहे 25 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो मी खूप वेळ उभा राहिलो तर माझे पाय दुखतील, कारण की एवढं प्रेशर ॲक्ट होतं. हे प्रेशर खूप जास्त प्रेशर आहे, 25 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. करून बघूयात न्यूटन पर मीटर स्क्वेअर किती होते. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर, बरोबर ना. सो 1 सेंटीमीटर स्क्वेअर काय होईल, 1 सेंटीमीटर स्क्वेअर जेव्हा आपण करतो ना तेव्हा ह्याला अख्ख्याला स्क्वेअर करावं लागतं, आणि अख्खा स्क्वेअर झाल्यावरती 10⁻⁴ मीटर स्क्वेअर बनतो. टाका 25 न्यूटन अपॉन 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. याचा अर्थ 10⁻⁴ वर जाईल आणि तो 25 × 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर होईल. एवढं जास्त प्रेशर आहे. हे 25ला मी अजून चांगल्या वेनी लिहू शकतो, 2.5 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 1 × 10⁵ असतं, तर त्याच्याही 2.5 पट जास्त पायांवरती प्रेशर ॲक्ट होते. मी 3 तास 4 तास 6 तास 8 तास लेक्चर घेतो, माझे पाय दुखतील, कारण की एवढं प्रेशर कॉन्स्टंटली पायांवरती आहे. मी एका पायांवरती उभं राहिलो तर ह्याच्या डबल प्रेशर ॲक्ट होईल, कारण की एरिया अर्धा झाला, बरोबर ना. एरिया अर्धा झाला, सो एका पायावरती जास्त वेळ उभं राहता येत नाही. इनफॅक्ट बॅलन्सिंगचा पण इश्यू असतो. एनिवेज, हा झाला प्रेशरचा कॉन्सेप्ट, तुम्हाला कळालं. दुसरं एक्झाम्पल देतो मी प्रेशरचं. सपोज एक व्हेजिटेबल आहे कोणता तरी असं लांबट, समजा आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, काकडी आहे. ठीक आहे, हे एक आपण काकडी खातो ना, ती काकडी कट करायची आपल्याला. तर सपोज मी फिंगर वापरला, फिंगर, आणि फिंगरनी कट करायला गेलो, तेवढाच फोर्स लावतो मी फिंगरनी, बट मी नाईफनी तेवढाच फोर्स लावला, तर नाईफनी इझिली कट होतं फिंगरपेक्षा. द रिझन इज, नाईफनी तुम्ही समजा जेवढा फोर्स लावताय, समजा नाईफनी तुम्ही 10 न्यूटनचा फोर्स लावताय आणि फिंगरनी पण 10 न्यूटनचा फोर्स लावताय. प्रॉब्लेम होतोय क्रिएट, तुम्ही फिंगरचा एरिया खूप जास्त आहे, नाईफ खूप शार्प आहे. शार्प म्हणजे एरिया कमी आहे, इथं एरिया मोठा आहे. एरिया जेवढा मोठा, डिनॉमिनेटर मोठा, प्रेशर कमी. सो त्या काकडीवरती लेस प्रेशर, इट वोंट कट. तेच नाईफच्या केसमध्ये काय होईल, प्रेशर, हाय प्रेशर डेव्हलप होईल त्या छोट्याशा एरियावरती. एवढी शार्प नाईफ तेवढं जास्त प्रेशर, कारण की शार्प नाईफचा कॉन्टॅक्ट एरिया कमी झाला ना. जो कटिंग एज असतो त्याचा एरिया किती कमी असतो. वेन यू विल टच इट ऑन दॅट vegetable, it will easily slice it into 2 pieces. The reason is the area. Lower the area, more the pressure, easy to cut. मी तुम्हाला हे जे सांगितलं एक्झाम्पल, पर्सन स्टँडिंग ऑन 2 legs, 2 पायांवरती एवढं प्रेशर एक्झर्ट होतोय, विच इज व्हेरी व्हेरी लार्ज प्रेशर. बट समजा मी आडवा झोपलो, आडवा झोपल्यावरती व्हॉट हॅपन्स इज, आपला जो बॉडी कॉन्टॅक्ट होतो ना सरफेस बरोबर, तो कॉन्टॅक्ट एरिया वाढून जातो. सरळ सरळ 10 सेंटीमीटर स्क्वेअर नाही, आता डायरेक्टली पूर्ण बॉडी टच करते. सो झोपल्यावरती जास्त प्रेशर राहणारच नाही आहे बॉडीचं. सो त्यामुळे झोपल्यावरती आपल्याला रिलॅक्स फील होतं, कारण की प्रेशर कमी होऊन जातं. आपल्या बॉडीवरती जो प्रेशर ॲक्ट होतोय वेटचा, तो कमी होऊन जातो. सो आपल्याला थोडं रिलॅक्स फील होतं. सो दिस इज द बेसिक ऑफ प्रेशर, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, नाव वी विल मूव्ह टू हायड्रोस्टॅटिक्स. नाव वी विल सी, आता बघूयात प्रेशर इनसाइड द लिक्विड. सपोज मी एक कंटेनर घेतला आहे, या कंटेनरमध्ये फ्लुइड घेतलं, मी लिक्विड घेतलं, कोणता तरी लिक्विड घेतला आहे, आणि हे कंटेनर मी अर्थवरती ठेवलं आहे. अर्थवरती ठेवलं आहे, ग्राउंड आहे, बेस आहे, आणि याच्यात लिक्विड ठेवलं. ठीक आहे, सगळ्यांना हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण बाहेर हवा असती, एअर असती, एअर, आणि त्या एअरला एक प्रेशर असतं ज्याला आपण PATM म्हणतो, कधी कधी त्याला P0 असं पण रिप्रेझेंट करतो. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पूर्ण सगळीकडे असतं आपल्या अर्थवरती, आणि त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. आत्ता सध्यासाठी ते सगळीकडे असतं असं अज्युम करूयात, PATM आहे. सो मी इथे आहे, PATM आहे माझ्यासाठी. मी लिक्विडच्या वरती सरफेसवरती पण किती प्रेशर ॲक्ट होतं आहे, PATM. हे प्रेशर सगळीकडे ॲक्ट होत असतं, नो प्रॉब्लेम. बट मी जर काही लिक्विडच्या आतमध्ये एंट्री घेतली, तर मी जसं जसं बॉटमकडे जाईन तर बॉटमला प्रेशर किती असेल,
तर बॉटमला प्रेशर इथे बाहेर जेवढं असेल तेवढंच असेल का, तर नक्कीच नाही. बाहेर तर ॲटमॉस्फिअर त्याला प्रेस करत आहे. इथे ॲटमॉस्फिअर प्रेस करतोच आहे बॉटमला, बट बॉटमला हे अख्खच्या अख्खं लिक्विड पण त्याचं वजन प्रेस करतं आहे, बरोबर ना. सो लिक्विडचा वजनामुळे लिक्विडचा पण प्रेशर वाढेल, बरोबर. सो लिक्विडचा प्रेशर किती असेल, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर बाजूला ठेवूयात, फक्त लिक्विडचा प्रेशर या बॉटमला किती असेल. इनफॅक्ट बॉटमच कशाला, आपण रँडमली एखादा पॉईंट घेऊयात की या पॉईंटला बाबा प्रेशर किती असला पाहिजे या लिक्विडच्या आतमध्ये. मी जसं लिक्विडच्या सरफेसपासून, ह्याला आपण फ्री सरफेस म्हणतो का, फ्री सरफेस असला पाहिजे, महत्त्वाचं आहे. फ्री सरफेसपासून मी जशी आतमध्ये एंट्री घेईन, फ्री सरफेसपासून मी जसं आतमध्ये एंट्री घेईन आणि समजा मी डिस्टन्स डी कवर केला आणि डी कवर करून आत आलोय अँड आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही मला इथलं प्रेशर सांगा किती असेल. तर इथलं प्रेशर कसं काढू शकतो आपण बघा, मी तुम्हाला सिंपल मेथड सांगतो. एक सिंपल फॉर्म्युला आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. आपण या डीला डी नको म्हणायला, एच म्हणूयात. मी एच डिस्टन्स खाली आलो, ॲक्च्युली डेप्थला डी म्हणतो आपण, बट नोटेशन्स असे आहेत की आपण त्याला एच म्हणणार आहे. मला इंटरेस्ट काय की लिक्विडच्या आतमध्ये, फ्लुइडच्या आतमध्ये जसं मी आतमध्ये येईन एवढ्या डिस्टन्स खाली प्रेशर किती असेल. आता तुम्ही म्हणाल सर हा बॉटम का नाही घेतला, तर नंतर एचची व्हॅल्यू मोठा, हे समजा कंटेनरची हाईट एच आहे, तर तुम्ही नंतर एचच्या जागी कॅपिटल एच टाकून द्या, तुम्हाला बॉटमची मिळून जाईल. तुम्हाला सरफेसवरची पाहिजे तर एचला 0 टाकून द्या, तुम्हाला सरफेसवरची मिळून जाईल. इनफॅक्ट आता तुम्हाला या कॉलममध्ये कोणत्याही पॉईंटला प्रेशर किती आहे हे इझिली काढता येणार आहे. मी तुम्हाला सिंपल डेरिव्हेशन करून दाखवतो. अज्युम करूयात इथे आपल्याला प्रेशर मोजायचं आहे. सो मी काय करतो, मी इथे एक प्लेट घेऊन जातो की बाबा प्रेशर किती मोजायची प्लेट. ही प्लेट मी माझ्या डोक्यावरती पकडतो, असं हाताने आतमध्ये मी कसं तरी गेलोय आणि मी ते प्लेटला पकडून ठेवलं माझ्या डोक्यावरती. आता ह्या प्लेटवरती पाणी कितीने प्रेस करतंय, तर बघा इकडचं साईडचं पाणी तर खाली पडून जाईल, ते तर मला प्रेस करणार नाही आहे. तर माझ्या या प्लेटवरती जेवढं पाणी आहे तेच पाणी, तेच वॉटर, तेच लिक्विड माझ्या प्लेटला खाली ढकलतंय मला. सो मला त्याला पुश करावं लागतं, ढकलून ठेवावं लागतं. सो हाऊ मच फोर्स ऑफ दिस लिक्विड इज ॲक्टिंग ऑन मी. तर या मी जे काही शेडेड पोर्शनचा सिलेंडर बनवला ना, सिलेंडर एक, त्या सिलेंडरमध्ये जेवढं लिक्विड आहे त्या लिक्विडचं जे काही वजन आहे ते वजन माझ्या डोक्यावरती त्या प्लेटवरती ॲक्ट होतं आहे. सो मला त्या प्लेटवरती किती प्रेशर फील होतं आहे, तर क्लिअरली त्या वजनाचा, त्या पाण्याच्या वजन डिवायडेड बाय द एरिया ऑफ द प्लेट दॅट आय हॅव टेकन ओव्हर देअर. मला सांगेल का कोणी की हे पाणी जे आहे शेडेड रिजनमध्ये त्याचं वजन किती असेल. कॉमन सेन्स mg असेल, ओके mg असेल, mg. आता मासला मी कसं लिहू शकतो, सगळ्यांना माहिती आहे मास बाय व्हॉल्यूम हे डेन्सिटी असतं. मास बाय व्हॉल्यूम काय असतं, डेन्सिटी. हे कुठलं सिम्बॉल आहे, एस आहे का, एस नाही, हा रो आहे. कसं आहे, कसं बोलायचं ह्याला, रो, RHO, रो. मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी आहे. सो मी मासला काय रिप्लेस करू शकतो, आय कॅन रिप्लेस मास ॲज रो इंटू व्ही. टाकतो इथे मी, रो व्ही जी बाय एरिया. राहिला विषय आता या शेडेड रिजनच्या सिलेंडरचा व्हॉल्यूम. आता तुम्ही तर शिकलाय 9वी 10वीत कुठेतरी की सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो. तर सिलेंडरचा व्हॉल्यूम हाईट h असेल आणि खालचा रेडियस r असेल, बेस रेडियस. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला असतो πr² h, ज्याच्यामध्ये πr² जो असतो ना तो बेसचा एरिया असतो रे. तुम्हाला तर माहिती आहे सर्कलचा एरिया. सो मी व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरला a इंटू h पण लिहू शकतो, ते मी इथे लिहिणार आहे. इफ आय राईट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ॲज रो ॲज इट इज, व्हॉल्यूमला a इंटू h, g बाय खालचा a, तर क्लिअरली एरिया कॅन्सल होणार आहे. अँड डायरेक्टली वॉट यू विल गेट इज द फॉर्म्युला ऑफ प्रेशर ॲट दिस पॉईंट. ह्या पॉईंटला प्रेशर किती आहे, h रो g, हा फॉर्म्युला आहे. प्रेशर इनसाइड द फ्री सरफेस ऑफ द लिक्विडचा हा सिंपल फॉर्म्युला. एक प्लेट घेऊन खाली जायचं आहे, आणि प्रेशर मोजायचं आहे. कोणी आर्ग्यू नक्कीच करणार आहे तुमच्यांमधलं की सर ही प्लेट मी छोटीशी घेऊन गेलो तर काय होईल. अरे छोटी घ्या, मोठी घ्या, एरिया तसं पण कॅन्सल होणार आहे. तुम्ही छोटी प्लेट घेऊन गेला तर तुमच्यावर डोक्यावरती कमी लिक्विड राहणार, मग ते कमी प्रेस करणार, कमी फोर्स अपॉन कमी एरिया, सेम प्रेशर परत. समजते ना. तुम्ही मोठी प्लेट घेऊन गेला का एकदम छोटी प्लेट घेऊन गेला, त्या पॉईंटवरती प्रेशर तेच राहणार आहे, कारण की एरियावर डिपेंड तसंही करत नाही. सो फोर्स अपॉन एरिया जेव्हा करतो तर हा एरिया कॅन्सल होतोय. सो एरियावर डिपेंड करत नाही. आपण सिलेंडर किती मोठा अज्युम करतोय हे मॅटर करत नाही. म्हणजे बोर्डच्या परीक्षेमध्ये काही जण म्हणतील सर टेक्स्टबुकमध्ये जेवढा मोठा दाखवलाय तेवढाच मी ड्रॉ करणार कॉलेज एक्झाममध्ये किंवा बोर्ड एक्झाममध्ये. तसं बिलकुल नाही. टेक्स्टबुकमध्ये ज्या साईजचा दाखवलाय त्याच साईजचा ड्रॉ करायचा का, तर नाही.
तुम्ही काहीही साईजचा ड्रॉ करा, फक्त सिलेंडर ड्रॉ करा, कोण नका ड्रॉ करू, सिलेंडर ड्रॉ करा, छोटा ड्रॉ करा, मोठा ड्रॉ करा, कसाही ड्रॉ करा, तुम्हाला त्या बॉटमचं प्रेशर मिळेल. आता नीट बघा काय, हे प्रेशर फ्री सरफेसपासून खाली आल्यानंतरचं प्रेशर आहे. बट टोटल प्रेशर एवढंच राहणार आहे का? तर बिलकुल नाही. ॲटमॉस्फिअर त्याला प्रेस करतंय आणि ॲटमॉस्फिअरच्या वरती जाऊन एच रो जी ॲड करावं लागेल. सो इथलं टोटल प्रेशर मी तुम्हाला विचारलं, टोटल प्रेशर काय असेल, तर आन्सर आहे एच रो जी प्लस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ज्याच्यावरती आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे की किती प्रकारचे प्रेशर्स असतात. आत्ता सध्या तुम्हाला हे कळालंय का, लिक्विडमध्ये तुम्ही एंट्री घेतली, खाली बॉटमला गेला तुम्हाला प्रेशर फील व्हायला लागतं. कारण की जसं तुम्ही खाली 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 जाल, ऑटोमॅटिकली तुमच्या वरती जे लिक्विड आहे ते तुम्हाला प्रेस करायला लागेल. आणि जेवढं डीपर तुम्ही जाल, मोर विल बी द प्रेसिंग. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही लेकच्या बॉटमला गेला, स्विमिंग पूलच्या बॉटमला गेला, तर प्रेशर एवढं हाय होऊन जातं की इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टे ओव्हर देअर. इनफॅक्ट वॉचेस आपले जे असतात ना, घड्याळ, त्याच्यावरती पण लिहिलेलं असते, एक लिमिट असते की या प्रेशरच्या खाली 50 मीटर 20 मीटर 30 मीटर या पाण्याच्या खाली त्याला घेऊन नका जाऊ, कारण की ते एवढं हाय प्रेशरला इट वॉन्ट सस्टेन. सो तेवढं प्रेशर ते सस्टेन करू शकतो. सो एव्हरी ऑब्जेक्ट वेन इट इज टेकन डाऊन इनसाइड अ लिक्विड, प्रेशर इट विल फील. आता कशावर डिपेंड करते बघा, थोडं आपण ह्याच्यावरती वेळ घालवूया, टाईमचा काही तर हे नाही आहे, आपल्याला लिमिटेशन नाही आहे. सो कोणत्याही लिक्विडमध्ये मी समजा एंट्री मारली, इथे आतमध्ये पोहोचलो, किती प्रेशर फील होईल मला इथे, एच रो जी. कोणत्या कोणत्या गोष्टींवरती मला इथलं प्रेशर डिपेंड करत आहे. एक तर मी किती डीप चाललो आहे, फर्स्ट पॉईंट, मी किती त्या फ्री सरफेसपासून आतमध्ये डीप चाललो आहे. मोर आय गो इनसाइड, मोर प्रेशर इट विल बी. सो जर काही अर्थवरती जी सगळ्यात डीपेस्ट ट्रेंच आहे, बरोबर ना, डीपेस्ट ट्रेंच, त्या डीपेस्ट ट्रेंचमध्ये प्रेशर तर भयंकर असणार, जिथे अजून बेसिकली तिकडे जाऊन रिसर्च करणं गोष्टी खूप डिफिकल्ट आहे, कारण की एवढं हाय प्रेशर यू कॅनॉट सस्टेन. दुसरी गोष्ट जी डिपेंड करते ती डेन्सिटी आहे, की हे लिक्विड कोणतं आहे, हे लिक्विड कोणतं आहे. समजा मी लिक्विड घेतलं वॉटर, तर वॉटरची डेन्सिटी ठीक आहे, वॉटरची डेन्सिटी आहे 1000 kg/m³. बघा ही डेन्सिटी तुम्ही पाठ करू नका, बट मला असं वाटतं की हे तुम्हाला माहिती असलेलं बरं आहे. ठीक, 1000 आहे वॉटरची डेन्सिटी, 1000 kg/m³, किंवा याला 1 g/cc पण म्हणतात, किंवा याला 1 kg/L पण म्हणतात. तुम्हाला जो आवडला तो घ्या. डेन्सिटी एवढी आहे. पण ह्याच्यापेक्षा लाईट ऑब्जेक्ट्स पण असतात, ह्याच्यापेक्षा कमी वजनवाले, कमी डेन्सिटीवाले, जसे की ऑइल. तर ऑइलमध्ये तुम्ही आत गेला तर तुम्हाला एवढं प्रेशर फील नाही होणार. बट तुम्ही जर काही ह्याच्यापेक्षा डेन्सर ऑब्जेक्ट्समध्ये खाली गेला, जसं की मर्क्युरीमध्ये, तर मर्क्युरीमध्ये आत गेल्यावरती मर्क्युरी तर खूप जास्त डेन्स आहे. सो मोर द डेन्सिटी मोर इट इज डिफिकल्ट, मोर द प्रेशर, वरतून जास्त प्रेशरनी फोर्स ॲक्ट होईल. आणि तिसरं आहे ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थची ग्रॅव्हिटी, जी कॉन्स्टंट असते थ्रू आउट. सो नो नीड टू वरी अबाउट जी. बट येस, इफ द सेम एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड ऑन सम अदर प्लॅनेट, तर त्या हाईटला जी चेंज होणार आहे, जी चेंज झाल्यावरती प्रेशर चेंज होणार आहे लिक्विडमधलं. सो आपण हे सगळं जे काही बोललो आहे आत्ता सध्या, प्रेशर इनसाइड द लिक्विड, तुम्हाला याच्यातनं काय उचलायचं आहे, तुम्हाला याच्यातनं काय समराईज, तुम्हाला याच्यातनं काय कामाचं आहे, तुमच्या कामाचं एवढंच आहे की जर एखादं फ्लुइड रेस्टला असेल तर त्याच्या फ्री सरफेसपासून जसं तुम्ही खाली खाली जाता तर तिथलं प्रेशर सरफेसपेक्षा वाढत जातं. आता सरफेसला प्रेशर किती असतं, P0 असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण की तो फ्री सरफेस ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. आणि जसं तुम्ही खाली खाली जाल प्रेशर वाढत जाईल, आणि प्रेशर वाढत 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 किती होऊन जाईल, एच रो जी. इनफॅक्ट टेक्स्टबुकवाल्यांनी असं सांगितलं की तुम्ही वर गेला तर प्रेशर काय होतं, ऑब्व्हियसली सबट्रॅक्ट होणार, प्रेशर मायनस होणार. मी वरती एच गेलो, फ्री सरफेसच्या वरती, तर फ्री सरफेसपासून P0 प्लस एच रो जी वाढतंय प्रेशर खाली आल्यावरती. बट मी वर गेलो तर P0 मायनस एच रो जी होणार. बट एक प्रॉब्लेम असा आहे की हा रो काय घेतला पाहिजे, तर मी ऑब्व्हियसली एअरमध्ये चाललोय ना वरती, तर मी एअरची डेन्सिटी घेतली पाहिजे, आता वॉटरची नाही, एअरची डेन्सिटी. ठीक आहे, बट आत्ता सध्या ह्याचा विचार करू नका तुम्ही. आय विल कम टू दिस पॉईंट. फक्त टेक्स्टबुकमध्ये सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला इथे बोललो आहे. तुम्हाला ह्याच्यातनं काय उचलायचं आहे, तुमच्या कामाचं काय मी सांगितले तुम्हाला. जस्ट यू मस्ट नो की फ्री सरफेसच्या खाली किती डेन्सिटी असते. जसं की ही बॉटल आहे, या बॉटलचा फ्री सरफेस आहे, ठीक आहे, ही बॉटल ओपनच आहे, ॲटमॉस्फिअरला ओपन आहे, नो प्रॉब्लेम. सो या बॉटलमधनं मी जसं खाली 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 जाईल, बॉटमला किती प्रेशर असेल, तर एच, ह्याची जी काय हाईट आहे समजा 15 सेंटीमीटर आहे, म्हणजे 0.15. रो
पाण्याची डेन्सिटी 1000, जी माझ्या खोलीमध्ये 10 आहे, 9.8 नाही. सो हे मल्टिप्लाय करा, काय उत्तर येईल? 1500, बरोबर का? 15000, किती झिरो देऊ रे? 1500, बस झाले. एवढं न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं प्रेशर आहे. एवढं प्रेशर त्या बॉटलच्या बॉटमला आहे. हे फक्त पाण्याचं प्रेशर आहे, एक्सक्लुझिव्हली वॉटरचं प्रेशर आहे. सो तेवढा प्रेशर म्हणजे काहीच नाही. ॲटमॉस्फिअरच्या समोर तो चुल्लूभर प्रेशर पण नाही आहे. सो नो नीड टू वरी. ठीक आहे. आता आपण एखादा क्वेश्चन पण सॉल्व्ह करून टाकू. सो तुम्हाला थोडा फील येईल की हा फॉर्म्युला खरंच कामाचा आहे. बघा, आपण थोडा एखाद दोन क्वेश्चन सॉल्व्ह करू तगडेवाले. सो तुम्हाला लगेच कन्सेप्ट समजून जाईल की बाबा प्रेशरचा फॉर्म्युला वापरतो कसा आपण. नीट पहा. ओके, सो लिक्विड कॉलमचा प्रेशर इनसाइड द लिक्विड कॉलमवरती मी 3 एकदम गरमागरम क्वेश्चन्स बनवले आहेत. हे 2 तर टेक्स्टबुकमधलंच आहेत. हा एक नवीन क्वेश्चन आहे. हे तुम्हाला स्क्रीन पॉज करून ट्राय करायचे. 2-3 मिनिटांमध्ये जमतील. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. स्क्रीन पॉज करा, ट्राय करा आणि नंतर परत स्क्रीन चालू करा, परत रेझ्यूम करा. सो आय विल स्टार्ट एक्सप्लेनिंग नाव. ठीक आहे. होपफुली तुम्ही आत्तापर्यंत पॉज करून सॉल्व्ह केला असेल. आता सोल्युशन्स बघा. पहिला क्वेश्चन पहा काय. अ स्विमर इज स्विमिंग इन अ स्विमिंग पूल. वा. ॲट 6 मीटर बिलो द वॉटर सरफेस. म्हणजे तो स्विमिंग करणारा माणूस, स्विमर हा आहे. ठीक आहे. आणि तो स्विमर 6 मीटर पाण्याच्या आतमध्ये आहे. तर त्याला किती प्रेशर फील होणार आहे? स्विमरला प्रेशर फील होईल वॉटरचं, एच रो जी. सो आपण पुट करणार आहे एच रो जी याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये. बघा व्हॅल्यूज काही दिलेत का चेक करतो मी. डेन्सिटी वगैरे काहीही दिले नाही आहे. येस, दिले. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 दिलेली आहे, kg/m³. आणि जीला 10 घ्या म्हटलं. तर हे तुम्ही डेटा इज गिव्हन टू यू, सो नो नीड टू लर्न. नॉर्मली क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल. सो इट इज गिव्हन डायरेक्टली. यू विल पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. लेट्स पुट. प्रेशर इनसाइड द स्विमर विल फील इज, बघा किती, एच रो जी. सो 6 × 1000 × 10 म्हणजे 6 × 10⁴ Nm/m². दिस इज युअर आन्सर. बट आपल्याला हे पण माहीत असलं पाहिजे कुठेतरी की 1 × 10⁵ Nm/m² ला आपण 1 ॲटमॉस्फिअर म्हणतो. जवळपास 1.013 × 10⁵ असतं. हे ऑलमोस्ट 1 ॲटमॉस्फिअर आहे. सो हे ॲटमॉस्फिअरच्या टर्म्समध्ये लिहायचं असेल मला, तर मी याला कसं लिहू शकतो बघा. मला 10⁵ बनवावं लागेल. सो मी 6 × 10⁴ ला 0.6 × 10⁵ लिहिलं तर मी याला म्हणू शकतो 0.6 ॲटमॉस्फिअरचा प्रेशर फील होत आहे. ॲटमॉस्फिअर 0.6 ॲटमॉस्फिअरचं. ठीक आहे. हे प्रेशर टोटल प्रेशर नाही काय, फक्त वॉटरचं प्रेशर. इथे काय, कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन स्विमर बिकॉज ऑफ वॉटर असं पाहिजे होतं. ड्यू टू वॉटर. येस, मी क्वेश्चन इनकम्प्लीट लिहिला. ड्यू टू वॉटर. नुसतं पाण्याचं प्रेशर विचारलं आहे. पूर्ण प्रेशर विचारलं असतं तर वेगळाच विषय असता. मग पूर्ण प्रेशर विचारलं असतं तर काय केलं असतं, तर तुम्ही हेच सॉल्व्ह केलं असतं, प्लस त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर ॲड केलं असतं. 1 ॲटमॉस्फिअर त्याच्यामध्ये ॲड केलं असतं, कारण की तो हवेचा पण प्रेशर आहे, ॲटमॉस्फिअरचं प्लस वॉटरचं प्रेशर आहे. हा बघूयात. 2 डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट डेन्सिटी. ठीक आहे. एक्झर्ट सेम प्रेशर ॲट सर्टन पॉईंट. समजा एका पॉईंटला या कॉलममुळे इथल्या पॉईंटला आणि ह्या कॉलममुळे इथल्या पॉईंटला, बघा या पॉईंटला प्रेशर दोन्हीकडून सेम ॲक्ट होत आहे. ठीक आहे. इथं एक लिक्विड भरलंय आणि इथं दुसरं लिक्विड भरलंय. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं, दोन्हीच्या डेन्सिटीज वेगवेगळ्या आहेत. ρ1 ह्याची ρ2 आहे. ते म्हणतात की एका पॉईंटला दोघांचं प्रेशर सेम आहे. तर ऑब्व्हियसली ह्याचा एच रो जी आणि ह्याचा एच रो जी सेम पाहिजे. मी असं लिहू शकतो का? कॅन आय राईट इट इन दिस वे. H1 ρ1 G1 तर लिहायची गरज नाही, कारण की जी तर ग्रॅव्हिटी आहे, इज इक्वल टू H2 ρ2 G. जी गेला. H1/H2 हाईटचा रेशो विचारलाय तुम्हाला. रेशो ऑफ द रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. ह्यांची हाईट काय असेल लिक्विड भरलेल्याची, तर H1 ह्याची हाईट असेल, H2 याची हाईट असेल. सो H1/H2 काय येईल, H1/H2 इनवर्स प्रपोर्शन ना. H1/H2 विल बी ρ2/ρ1. सो आपला आन्सर आहे व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट ऑफ लिक्विड रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम. आन्सर इज ρ2/ρ1. सिम्पल. तिसरा प्रश्न बघा. फाइंड द प्रेशर ॲट द बॉटम ऑफ मरियाना ट्रेंच विच इज 11 किलोमीटर्स डीप फ्रॉम द सरफेस. आता हा ओशन आहे, ओशनचा सरफेस आहे. हा ओशन दिसावा असा प्रयत्न झाला.
त्याच्यानंतर हा असतो ओशन बेड. ओशन बेड साधारण 3-4 किलोमीटर असतो खाली, बट त्याच्यापेक्षाही खाली एखाद्या कोणत्या तरी पॉईंटला जिथे खूपच जास्त डेप्थ असते त्याला ट्रेंच म्हणतात. एनिवेज तो काय आपला विषय नाही. इथे इम्पॉर्टंट आहे की आपल्याला ह्याची डेप्थ दिली आहे आणि या बॉटमला आपल्याला प्रेशर काढायचं आहे. आता इथलं प्रेशर काढणं पाण्याच्या कंटेनरमधलं तुमच्या घरी बादली आहे त्याच्यातलं प्रेशर काढणं जेवढं सोपं आहे का, तर खरं सांगितलं तर नाही. बट आपण त्याला आयडियल फ्लुइड आहे म्हणून आपण सेम कन्सिडर करणार. आपण तर सगळे फ्लुइड आयडियल मानतो, त्यामुळे कोणताच फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही असं म्हणतो. बट रियालिटी अशी नाही आहे. रियालिटी काय आहे की ह्या ट्रेंचमध्ये खाली जे पाणी आहे ना ते एवढं हेवी झालं आहे. का हेवी झालं आहे? कारण की वरच्या पाण्याने त्याला प्रेस करून त्याची डेन्सिटी वाढवली आहे. ते हेवी झालं आहे थोडं, ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली. स्टील वॉटर बिलकुल कॉम्प्रेस इझिली होत नाही, त्यामुळे इथे जास्त कॉम्प्रेशन नाही आहे जेवढं नॉर्मली अदर लिक्विड्स होऊ शकतात. बट तरी वॉटर थोडंफार कॉम्प्रेस होतं आणि त्यामुळे इथली डेन्सिटी वेगळी आहे. इथे जी 1000 असते ना पाण्याची डेन्सिटी, नॉर्मली आपण 1000वाली वापरतो ना, तर खाली खाली थोडी वाढते. 1010, 1020, 1030, 1040, 1050 वाढते. बट आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितले की अज्युम डेन्सिटी कॉन्स्टंट, म्हणूनच लिहून दिलेलं. सो त्यामुळे आपला हा क्वेश्चन बादलीसारखा झाला. मरियाना ट्रेंच बादलीसारखा क्वेश्चन झाला आहे. एच रो जी टाका. एचचं उत्तर काय? एचचं व्हॅल्यू काय? 11 किलोमीटर म्हणजे 10⁻3. रो ऑलरेडी 10⁻3, जी 10 म्हणजे उत्तर काय आलं? 11 × 10⁻3, 10⁻3, 10⁻1, 3, 3, 6 आणि 1, 7. 11 × 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फील नाही आहेत. 11 × 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअरनी फील येत नाही. फील तुम्हाला 10⁵ मध्ये कन्वर्ट केल्यावरती येतो, कारण की 10⁵ हा ॲटमॉस्फिअरचा प्रेशर, आपला घरगुती प्रेशर आहे 10⁵. सो मी काय करतो, 11 × 10⁻7 ला 1100 × 10⁵ असं लिहून टाकतो. 10⁻7चे 2 झिरो ह्याला दिले. आता बघा काय झालं, याचा अर्थ 1100 टाइम्स ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे या ट्रेंचच्या बॉटमचं प्रेशर, विच इज अ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ प्रेशर. कॅल्क्युलेशनमध्ये काही मिस्टेक तर केली नाही आहे असं मला वाटतं. 11 किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं, डेन्सिटी बरोबर पुट केली, ग्रॅव्हिटी बरोबर पुट केली आणि सॉल्व पण बरोबर केलं आहे. दिस इज द आन्सर. सो हे होते काही क्वेश्चन ज्याच्याने तुमचे कन्सेप्ट थोडे अजून क्लिअर झाले की नक्की प्रेशर कसं काढायचं बॉटम ऑफ द कंटेनर किंवा बॉटम ऑफ द किंवा इनसाइड द लिक्विड सरफेस असं म्हणूयात आपण. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट की आता टाईप ऑफ प्रेशर काय असतात, प्रेशरचे प्रकार काय असतात. सो लेट्स मूव्ह टू टाईप्स ऑफ प्रेशर. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज द टाईप्स ऑफ प्रेशर्स आणि नंतर आपण प्रेशर मेजर कसं करतो, तर मेजरमेंट ऑफ प्रेशर. हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिले तर आपल्याला टाईप्स ऑफ प्रेशर समजले पाहिजे आणि ऑब्व्हियसली खूप इझी आहेत हे, आपण ह्याच्याबद्दल ऑलरेडी बोललो पण आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तुम्हाला माहितीच आहे. टोटल प्रेशरबद्दल मी तुम्हाला बोललेलो, पाण्याच्या आतमध्ये गेलो तर ॲटमॉस्फिअर प्लस एच रो जी टोटल म्हणतो त्याला. आता हे बघू गेज प्रेशर आणि व्हॅक्यूम प्रेशर काय असतं. तर फर्स्ट ऑफ ऑल हे आहे अर्थ. अर्थ थोडासा बल्ज आहे वगैरे ठीक आहे, बट आपण एक स्फिअर आहे असं अज्युम करूयात, एकदम परफेक्टली स्फिअर आहे आणि त्या अर्थ वरती आहे अर्थचं ॲटमॉस्फिअर. आता अर्थचं ॲटमॉस्फिअर समजा मी ड्रॉ करायला गेलो तर मी थोडं दाखवताना थिक ड्रॉ करतोय. रियालिटी अशी आहे की अर्थचं ॲटमॉस्फिअर एवढं थिक नाही आहे. अर्थचं ॲटमॉस्फिअर किती असेल तर अर्थचं ॲटमॉस्फिअर साधारणतः 400 किलोमीटरपर्यंत मॅक्सिमम आहे. मेन तर पहिल्या 50-100 मध्येच जास्त थिक आहे, पुढे तर खूप थिन आउट होत होते. सो जर काय आपण एक ॲपल घेतला तर ॲपलवरची जी स्किन असते तर ती स्किन जेवढी थिक असते ना तेवढं मेन एअर आहे, एअरचा ॲटमॉस्फिअर आहे, ठीक आहे. पण आत्ता सध्या मला एक्सप्लेन करायचं म्हणून मी तुम्हाला थोडी जाड दाखवतो ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर समजण्याच्या आधी हे समजून घेऊया की जर काही अर्थच्या सरफेसच्या ॲटमॉस्फिअरच्याही बाहेर असू आपण, असं बाहेर कुठेतरी असू आपण, फ्री फ्लोटिंग इन स्पेस, तर आपल्यावरती कोणत्याच प्रकारचा प्रेशर नसेल, कारण की आपण कोणत्या फ्लुइडमध्ये नसणार आहे. आपण सध्या व्हॅक्यूममध्ये असणार आहे. नो प्रेशर, काहीच फील होणार नाही आहे. आपण रजिस्टर करू, आपल्याकडे एक प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे आणि आपल्याला समजेल की हां, प्रेशर मेजरिंग डिव्हाइस 0 प्रेशर दाखवतोय. आयडियली बाहेर पण थोडंफार प्रेशर असतं, बट आत्ता सध्यासाठी आपण अज्युम करू की 0 प्रेशर आहे. आता हा माणूस म्हणजे आपण हे समजा, आपण जसं खाली 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 अर्थकडे येऊ तर इथून इथे येताना 0 प्रेशर ठीक आहे. पण जसं आपण या अर्थ ॲटमॉस्फिअरमधनं आत एंटर करू, कुठूनही एंटर करा काय, अर्थ इज पुलिंग दिस ॲटमॉस्फिअर इनसाइड. अर्थ या ॲटमॉस्फिअरला आतच पुल करते, राईट. मी ॲरोज इथे दाखवणं चुकीचं आहे, इथे दाखवायला पाहिजे, बट इथे थोडी घाण होऊन जाईल, नंतर एक्सप्लेनेशन वेळेस कचरा होऊन जाईल तो. सो मी जास्त ॲरोज नाही ड्रॉ करत. तुम्हाला समजलं असेल, अर्थ इज बिंग पुलिंग दिस गॅस फ्रॉम ऑल द साइड्स. सो वन्स आय एंटर द अर्थ ॲटमॉस्फिअर, द प्रेशर गेज, माझ्याकडे जो प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे ना,
तो आता प्रेशर मोजणं चालू करेल आणि त्याच्यात प्रेशर वाढतंय असं मला दिसेल, कारण की हा फ्री सरफेस सारखा बिहेव करेल. फ्री सरफेस, बरोबर. इमॅजिन करा ना, फ्री सरफेस आहे आणि फ्री सरफेसमध्ये जसं आपण एच डिस्टन्स खाली आलो तर आपल्याला इथे एच डेन्सिटी ऑफ एअर इंटू जी एवढं प्रेशर फील होणार या पॉईंटला. अजून खाली आलो, अजून जास्त प्रेशर फील होणार आहे. अजून खाली आलो, अजून जास्त प्रेशर फील होणार आहे. मला सांगा सगळ्यात जास्त प्रेशर कुठे फील होणार आहे? तर सगळ्यात जास्त प्रेशर जेव्हा तुम्ही अर्थच्या सरफेसला टच कराल तेव्हा जास्त फील होणार आहे. आणि अर्थच्या सरफेसला टच केल्यावरती जर आपण एचची व्हॅल्यू, डेन्सिटीची व्हॅल्यू आणि जीची व्हॅल्यू पुट केली आणि सॉल्व्ह केलं तर उत्तर येतं 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ज्याला आपण म्हणतो अर्थचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते. आणि त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये सगळे ह्युमन बिईंग्स, सगळे लोक त्याच ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये जगतात. ऑब्व्हियसली हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर अर्थ सरफेसवरती आहे. मग हे एच रो जीनी खरंच कॅल्क्युलेट करता येतं का? तर उत्तर आहे नो. यू कॅनॉट कॅल्क्युलेट इट डायरेक्टली बाय एच रो जी. म्हणजे बादलीमधला प्रेशरचा फॉर्म्युला चालणार नाही आहे इथे, कारण की रियालिटी अशी की डेन्सिटी थोडीच कॉन्स्टंट राहणार आहे. एअर तर कॉम्प्रेसिबल आहे. सो वरची जी एअर आहे ती खूप थिन एअर आहे. सो वरच्यासाठी एच रो जी वापरायला गेलो तर वेगळाच डेन्सिटी येते. खाली 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 येऊ तर डेन्सिटी वाढत जाणार आहे. सो एच रोजीनी उत्तर येत नाही. बट एक्सप्लेन तुम्हाला मी एच रोजीनी केलं म्हणून जस्ट सांगतोय की जसं खाली खाली येतोय तर एच वाढतोय, पाण्याच्या एअरच्या आतमध्ये येतोय. सो प्रेशर वाढत जाणार आहे आणि मॅक्सिमम प्रेशर कुठे असणार आहे? मॅक्सिमम प्रेशर असणार आहे अर्थच्या सरफेसवरती. वेन यू विल लँड ऑन द ग्राउंड प्रेशर मॅक्सिमम असणार आहे, कारण की तुमच्या डोक्यावरती एअर कॉलम खूप मोठा असणार आहे. अख्खाच्या अख्खा एअर कॉलम तुम्हाला प्रेस करतोय. सो आत्ता सध्या आपण उभा आहे तर माझ्या डोक्यावरती ॲटमॉस्फिअर स्टार्ट जिथून होतो तिथून इथपर्यंत जेवढं प्रेशर आहे ते अख्खाच्या अख्खं प्रेशरचा कॉलम जो आहे तो एवढा प्रेशर जनरेट करतो. एवढा, याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आणि हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या सगळ्यांवरती ॲक्ट होतं. वी कॉल इट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर फिक्स्ड आहे का? तर येस, सरफेसवरती तर फिक्स्ड आहे. बट कधी कधी आपण सरफेसपासून वरती तर जातोच ना कधी कधी. जसे की आपण एखाद्या माउंटेनवरती चाललो आहे. हा माउंटेन आहे, ठीक आहे. आय एम नॉट ड्रॉइंग टू द स्केल. हा माउंटेन खूप मोठा झाला अर्थसाठी हा माउंटेन खूप मोठा झाला. बट मी समजा माउंटेनवरती गेलो तर ऑब्व्हियसली काय होणार आहे? माझ्या डोक्यावरती जो एअर कॉलम आहे तो छोटा छोटा होणार आहे. आणि मी टॉप ऑफ द एव्हरेस्टला असेन तर एव्हरेस्टच्या टॉपला माझ्या डोक्यावरती उरलेला एअर कॉलम छोटा असणार आहे. सो मला एव्हरेस्टवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर फील नाही होणार, थोडं कमी प्रेशर फील होणार आहे. सो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी प्रेशर फील होणार आहे. मग ॲटमॉस्फिअरपेक्षा जास्त प्रेशर फील होतं का? तर होतं. जर आपण अर्थ सरफेसपासून थोडं खाली गेलो, एखादी समजा माईन आहे, खूप मोठी माईन, खाली जावं लागते अर्थ सरफेसच्या, तर अर्थ सरफेसच्या खाली गेलो तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर तिथे जास्त असू शकतं ॲटमॉस्फेअर प्रेशर. सो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही जी व्हॅल्यू आहे ही कुठेतरी एक फिक्स्ड ठेवावी लागेल. तर ती फिक्स्ड व्हॅल्यू आपण ठेवतो सी लेवलला. कुठे ठेवतो आपण? फिक्स्ड सी लेवल. म्हणजे सी लेवलपासून माउंटेन वर झाला, माईन खाली झालं, ठीक आहे. सी लेवल इज कन्सिडर्ड द स्टँडर्ड लेवल. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि ह्याच्यावरती आपण सगळे ॲग्री करतो, ठीक आहे. हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाव इफ यू मेजर एनिथिंग above atmospheric pressure, that pressure is called as gauge pressure. ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर सगळ्यांसाठी ॲक्ट होते, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी ॲक्ट होते. बट सपोज मला टायरमध्ये हवा भरायची आहे आणि टायरमध्ये मला हवा भरायची, ॲटमॉस्फिअर तर टायरमध्ये ऑलरेडी असतं. तुम्ही समजा एक टायर घेतला, टायरची ट्यूब घेतली आणि त्या ट्यूबमध्ये काहीच हवा नाही भरली, त्याचा जो वॉल असतो तो ओपन ठेवला वॉल तो, तर सध्या त्या टायरच्या ट्यूबमध्ये ऑलरेडी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहेच ना, एअर तर आतमध्ये फ्लो होतच आहे. बट मला त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरती जाऊन भरायची आहे प्रेशर. सो इफ मी ह्याच्यामध्ये अजून एअर पुश करून प्रेशराईज केलं तर मी त्या ॲटमॉस्फिअरच्या त्याला वरती घेऊन जाईल. सो असे काही एक्झाम्पल सांगतो जिथे ॲटमॉस्फिअरच्या वरती प्रेशर असतं. एक आहे टायरमधली हवा, दुसरं आहे बलूनमध्ये, तिसरं आहे प्रेशर कुकरमध्ये. प्रेशर कुकरमध्ये आपण आतमध्ये प्रेशराईज होतं जेव्हा, तेव्हा ॲटमॉस्फिअरच्या वरती प्रेशर असतं, ॲटमॉस्फिअरच्या वरती असतं. मग समजा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 1 आहे, 1 ATM आहे, तर प्रेशर कधी कधी कुकरमध्ये ॲटमॉस्फिअरच्या पण वरती प्लस 2 ATM असं मिळून टोटल 3 ATM पण जाऊ शकतं. ॲटमॉस्फिअरच्या वरती 2 ATM, ठीक आहे. सो 1 ATM तर आधीच कुकर जेव्हा ओपन होता तेव्हा तर एवढं प्रेशर होतंच आतमध्ये. तुम्ही ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे आपला की आपण एवढं यूज टू झालो याला
की आपण याला प्रेशर अज्युमच नाही करत, पण हा प्रेशर आहेच ना ॲक्च्युली ॲक्ट होणारा. सो इफ इनसाइड अ प्रेशर कुकर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या वरती मी 2 ॲटमॉस्फिअर वाढवत असेल तर या 2 ॲटमॉस्फिअरला म्हणतात गेज प्रेशर. गेज प्रेशर इज समथिंग विच इज अबाव ॲटमॉस्फिअर, मेजर्ड अबाव ॲटमॉस्फिअर. अँड 3 ॲटमॉस्फिअरला काय म्हणतात तर टोटल प्रेशर, गेज प्लस ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर तर आहेच प्लस गेज. हे झालं प्रेशर कुकरचं एक्झाम्पल. एक एक्झाम्पल अजून बघा. लिक्विडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर मी एच डिस्टन्स खाली गेलो तर किती प्रेशर असेल तिथे, एच रो जी एवढा प्रेशर असेल. इथलं प्रेशर टोटल किती असेल, टोटल तर ॲटमॉस्फिअरचं असेलच ना, ॲटमॉस्फिअरचं असेलच प्लस एच रो जी असेल. तर हे टोटल जे प्रेशर असतं ना, या टोटलला आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर या दोघांची ॲडिशन असेल. मग यात इथे गेज प्रेशर काय असेल तर गेज प्रेशर ॲटमॉस्फिअरच्या फक्त वरचं, एच रो जी फक्त गेज प्रेशर असेल आणि ॲब्सोल्यूट किंवा टोटल प्रेशर काय असेल, गेज प्लस ॲटमॉस्फिअर. सो या तिघांमध्ये तुम्हाला होपफुली समजलं असेल की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे जे प्रेशर आपण सगळे आहे 1 ॲटमॉस्फिअर. मी समजा 1 ॲटमॉस्फिअरच्या वरती 5 ॲटमॉस्फिअरपर्यंत प्रेशराईज केलं, 1 पासून 5 पर्यंत प्रेशराईज केलं तर 1 इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर, 5 इज कॉल्ड ॲज टोटल, बट 4 जेवढा वरती क्लाइंब केला आहे मी त्या 4ला म्हणतात गेज प्रेशर. आणि नॉर्मली सगळे मेजरिंग डिव्हायसेस, सगळे प्रेशर मेजरिंग डिव्हायसेस नॉर्मली प्रेशर गेजेस ज्याला म्हणतो आपण, तर प्रेशर गेज फक्त ह्याच्या वरचं प्रेशर मोजतात. टोटल 5 नाही मोजणार, 4च मोजणार आहेत. जसं की टायरमध्ये, समजा या टायरमध्ये बाहेर तर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे, बट मी टायरमध्ये हवा भरली 1.7 ATM. टोटल काय, टोटल 1.7 भरली, तर प्रेशर मेजरिंग डिव्हाइस मला 1.7 नाही देणार. प्रेशर मेजरिंग डिव्हाइस सांगेल 0.7 ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे आत्ता सध्या. का 0.7 सांगेल तो, कारण की 1 ॲटमॉस्फिअर तर स्टँडर्ड आहे, प्लस 0.7 एवढी हवा भरली गेली आहे. सो दिस 0.7 जे ॲटमॉस्फिअरच्या वर आहे त्याला आपण म्हणतो गेज प्रेशर. सो तुम्हाला ह्याच्यातनं काय उचलायचं आहे, तुम्हाला ह्याच्यातनं काय नोट डाऊन करायचं आहे, तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे यांच्यातलं रिलेशन. कोणामधलं रिलेशन, या तिघांमधलं रिलेशन असं आहे, पी टोटल किंवा पी ॲब्सोल्यूट इज पी ATM प्लस पी गेज. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता गेज प्रेशर हे ॲटमॉस्फिअरच्या वरचं प्रेशर असतं. ठीक आहे, हे समजून घ्या तुम्ही. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आणि खूप बेसिक फॉर्म्युला. नॉर्मली गेज प्रेशर आपण मोजणार आहे, त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर ॲड केलं तर टोटल प्रेशर मिळणार. दिस इज द फॉर्म्युला. कधी कधी आपण एअर सक आउट करतो आणि सक आउट केल्यावरती प्रेशर कमी पण होऊ शकतं. जसं की मी समजा फॉर एक्झाम्पल एका पर्टिक्युलर कंटेनरमधनं मी थोडीशी एअर बाहेर सक आउट केली. समजा थोडीशी एअर बाहेर काढल्यावरती आधी त्या बॉक्समध्ये प्रेशर होतं 1 ATM. आता त्या बॉक्समधनं हवा सक आउट केल्यानंतर, आधीचा हा बॉक्स ओपन होता, ओपन बॉक्समध्ये प्रेशर ॲटमॉस्फिअरच असतं, ॲटमॉस्फिअर असतं. सो गेज नसतं काही, गेज 0 असतं. बट सपोज मी याच्यातून थोडी हवा सक आउट केली, बाहेर काढली, तर आता इथे प्रेशर 0.8 ॲटमॉस्फिअर झाले, 0.8 ॲटमॉस्फिअर. याचा अर्थ किती नेगेटिव्ह झालं आहे, नेगेटिव्ह म्हणजे ॲटमॉस्फिअरपासून किती खाली आलो आहे आपण, 0.2 खाली आलो आहे, 0.2, 1पासून 0.8. सो जो नेगेटिव्ह खाली जातो, जो आपण 1 ATM पेक्षा जेव्हा खाली जातो आपण, नेगेटिव्ह प्रेशर बनवतो, त्याला म्हणतो आपण व्हॅक्यूम प्रेशर. किती व्हॅक्यूम प्रेशर इथे जनरेट झालं, 0.2 ATMचं व्हॅक्यूम प्रेशर जनरेट झाल्यामुळे टोटल प्रेशर आता किती बनलं, टोटल प्रेशर झालं 0.8. सो दिस इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये काही ॲड केलं तर गेज म्हणतो, काही सबट्रॅक्ट केलं तरी गेजच म्हणतो. त्या सबट्रॅक्ट गेज प्रेशरला एक ऑल्टरनेट नेम आहे व्हॅक्यूम प्रेशर. सो गेज कुड बी पॉझिटिव्ह, गेज कुड बी नेगेटिव्ह, बट नेगेटिव्ह गेजला व्हॅक्यूम प्रेशर म्हणतात. ठीक आहे, आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये काही ॲड केलं की त्याला म्हणतो टोटल प्रेशर. ॲटमॉस्फिअरिकमधनं काही सबट्रॅक्ट केलं तरी त्याला म्हणतात टोटल प्रेशर. These are some basics of pressure, types of pressure that you must know. You must know the relation between them. Okay, मी एक चांगला तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून देतो and then we will move to measurement of the pressures. ओके, सो आता या फिगरमध्ये तुम्हाला सगळ्या टाईपचे प्रेशर्सचे मिनिंग व्यवस्थित समजणार आहेत. ही वर्टिकल ॲक्सिस जी आहे ती प्रेशर ॲक्सिस आहे. प्रेशर ऑब्वियसली इनिशियली 0 असणार आहे, 0 प्रेशर. आपण जसं बाहेरून अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करतो प्रेशर वाढत जातं, अँड वेन यू रीच द सरफेस
तिथं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आता आपल्याला समजा एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल, जसं की प्रेशर इनसाइड अ प्रेशर कुकर. तर प्रेशर कुकरमध्ये प्रेशर किती असेल तुम्ही मला सांगा. ॲटमॉस्फिअरच्या वरती असेल का ॲटमॉस्फिअरच्या खाली असेल? तर कॉमन सेन्स आहे ॲटमॉस्फिअरच्या वरती जाऊन त्याला प्रेशराईज करतो आपण. सो हे असेल या पॉईंटचं प्रेशर जे असेल असोसिएटेड, हे प्रेशर असेल ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या वरचं प्रेशर, प्रेशर कुकरमधलं प्रेशर. ठीक. हे प्रेशर जे आहे हे प्रेशर पण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या वरचं प्रेशर आहे, प्रेशर इन अ टायर ट्यूब. आणि अजून एक एक्झाम्पल व्हॅक्यूम प्रेशर. व्हॅक्यूम पंपमध्ये जो प्रेशर असतो, व्हॅक्यूम पंप काय करतो तर व्हॅक्यूम एअर सकाउट करतो. सो व्हॅक्यूम पंपमध्ये जे प्रेशर असेल दॅट प्रेशर विल बी बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असतं त्याच्या वर आणि त्याच्या खाली हे प्रेशर्स आपल्याला एक्झाम्पलद्वारे समजलेत. सो जिथे आपण एअर पुश करतो तिथे ॲटमॉस्फिअरच्या वरती प्रेशर निघून जातं आणि जिथनं एअर सकाउट करतो तिथे प्रेशर ॲटमॉस्फिअरच्या खाली निघून जातं. बट आपण नॉर्मली जेव्हा आपण प्रेशर मोजतो तर ते ॲटमॉस्फिअर लेवलच्या पासून आपण मोजतो, त्याच्या रेफरन्सनी मोजतो. जसं की मला टायरमधलं प्रेशर मोजायचं आहे ना, तर मी म्हणेन टायरमध्ये प्रेशर 20 आहे. लेटेस्ट से टायरमध्ये प्रेशर 20 आहे. सॉरी, हे टायरचं प्रेशर, टायरमध्ये प्रेशर 20 आहे. कुकरमध्ये प्रेशर किती आहे तर मी म्हणेन कुकरमध्ये प्रेशर 30 आहे. मला झिरोपासून काय आहे त्याचा काहीच संबंध नाही, मला इंटरेस्ट नाही आहे झिरोपासून किती आहे. नॉर्मली आपण ह्या लाईनपासूनच बोलतो. व्हॅक्यूम पंपमध्ये किती प्रेशर आहे तर मी म्हणेन व्हॅक्यूम पंपमध्ये -10चं प्रेशर आहे, -10चं व्हॅक्यूम पंपमधलं प्रेशर आहे. आता हे मी -10 + 30 + 20 जे बोलतोय ना ते ॲटमॉस्फिअरच्या रेफरन्सनी बोलतोय. समजा ॲटमॉस्फेरिक प्रेशर 100 आहे. लेट अस से ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 100 युनिट्स, काहीतरी युनिट्स आहेत. तर प्रेशरमध्ये टोटल प्रेशर किती असणार आहे? प्रेशर कुकरच्या आतमध्ये टोटल प्रेशर 30 आणि 100 130 असणार आहे, जे झिरोपासून मोजलं गेलं आहे. या प्रेशरला म्हटलं जातं टोटल प्रेशर, जे आपण नॉर्मली बोलीभाषेमध्ये वापरत नाही. आपण नॉर्मली म्हणतो प्रेशरमध्ये 30चं, प्रेशर कुकरमध्ये 30चं प्रेशर आहे, टायरमध्ये 20चं प्रेशर आहे. आपल्याला म्हणायचं असतं ॲटमॉस्फिअरच्या वरती किती आहे, तर या बोलीभाषेमधल्या प्रेशरला आपण म्हणतो गेज प्रेशर, जे गेज प्रेशर ॲटमॉस्फिअरच्या वरती असतो. आणि जर काही मला व्हॅक्यूम पंपमध्ये नेगेटिव्ह प्रेशर जो आहे तो किती आहे तर मी म्हणणार -10 आहे. म्हणूनच तर त्याला नेगेटिव्ह प्रेशर म्हणतात ना, नेगेटिव्ह गेज प्रेशर, कारण की तो ॲटमॉस्फिअरच्या खाली किती गेलो हे सांगतो आपल्याला. समजा मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर कुकरमध्ये टोटल प्रेशर किती आहे तर टोटल प्रेशर 130 बनणार आहे. टायरमध्ये टोटल प्रेशर किती आहे, टोटल प्रेशर 120 बनणार आहे. आणि त्या व्हॅक्यूम पंपमधनं मी जेव्हा एअर सकाउट करतोय तर ते टोटल प्रेशर किती आहे, टोटल प्रेशर 90 आहे, कारण की मी ॲटमॉस्फिअरला 100 अज्युम केलं. 100 - 10 90 आहे. सो टोटल प्रेशर पण काढता आलं पाहिजे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला माहितीच आहे, गेज प्रेशर पण काढता आलं पाहिजे. सो एकच फॉर्म्युला आहे जो तुम्हाला माहिती असला पाहिजे. पी ॲब्सोल्यूट किंवा पी टोटल इज पी ॲटमॉस्फिअर प्लस ऑर मायनस पी गेज. रिमेंबर, पी गेज इफ इट इज नेगेटिव्ह पी गेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज पी व्हॅक्यूम. व्हॅक्यूम प्रेशर पण म्हणतात त्याला. म्हणजे मी असं म्हणू शकतो की ह्या पंपमध्ये 10चं व्हॅक्यूम प्रेशर आहे. व्हॅक्यूमचा वर्ड आहे नेगेटिव्ह. व्हॅक्यूम म्हणजे कमी केली हवा. सो -10 व्हॅक्यूम असं नाही म्हणणार, -10 व्हॅक्यूम प्रेशर आहे, 10चं व्हॅक्यूम प्रेशर आहे. 10चं व्हॅक्यूम प्रेशर आहे म्हणजेच काय, -10 आहे. ठीक आहे. सो व्हॅक्यूम प्रेशर हा वर्ड वापरला जातो किंवा नेगेटिव्ह गेज प्रेशर हा वर्ड वापरला जातो. सो आय होप तुम्हाला एक आयडिया आला आहे. आता आपल्याला हे प्रेशर मोजतात कसे, त्याचे डिव्हाइस कोणते आहेत, या डिव्हाइसबद्दल आपण बोलणार आहे. आपल्याला सिलेबसमध्ये 2च डिव्हाइस आहेत. एक आहे मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरा आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. हे दोन्हीही डिव्हाइसचे वेगवेगळे युजेस आहेत. पहिला बॅरोमीटर आहे ना जो, तो फक्त आणि फक्त ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मोजण्याचा कामाचा आहे. आणि ऑब्व्हियसली पहिला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मोजणं गरजेचं आहे. आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण काय ॲटमॉस्फिअरमध्ये जगतोय, आपण कोणत्या प्रेशरमध्ये जगतोय हे तर माहितीच पाहिजे. आपला हा बेसिक राईट आहे. आपण समजा मार्सवरती गेलो तर मार्सवरती किती प्रेशर आहे तर आपण बॅरोमीटरने मोजू शकतो. ठीक आहे. सो बॅरोमीटर एक असा डिव्हाइस आहे जो ॲटमॉस्फिअरचा प्रेशर सांगू शकतो आणि खूप इझी इन्स्ट्रुमेंट आहे. तो आपण घरी पण बनवू शकतो. काय असतं त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बघा, एक ट्यूब असते. आपली टेस्ट ट्यूब कशी असते केमिस्ट्री लॅबमध्ये, तशीच एक ट्यूब असते, बट ती खूप लांब असते. टेस्ट ट्यूब नॉर्मली छोटे छोटे असतात ना, पण ही खूप मोठी ट्यूब आहे. ती 1 मीटरची ट्यूब आहे समजा, 1 मीटरची, आणि हे त्याचं ओपनिंग आहे वरचं. ही जी ट्यूब आहे याच्यामध्ये आपण पूर्ण
पूर्णपणे मर्क्युरी भरून टाकतो. ह्याचा रेडियस पण त्यांनी सांगितलं ॲक्च्युली 1 सेंटीमीटर, बट ते काही कामाचं नाही आहे. ठीक आहे, 2 सेंटीमीटर घेतल्याने काही मेजर फरक नाही पडणार, बट छोटी ट्यूब असेल तर बरं आहे. 1 सेंटीमीटर त्याच्यामध्ये त्याचा रेडियस आहे आणि या ट्यूबला आपण पूर्णपणे मर्क्युरीने भरून टाकलं. फुल भरलं, काय फुल, एकदम फुल भरलं. आता या ट्यूबचं वरचं बंद करून टाकायचं, ओपनिंग जिथनं बाहेर पडू शकतं मर्क्युरी बंद करायचं. त्या ट्यूबला करायचं उलटं, रिव्हर्स करायचं त्या ट्यूबला. ठीक, या ट्यूबला थोडं मी वरती डायग्राम ड्रॉ करतो, जागा खाली डिश पण आहे कारण की. सो इफ यू इन्वर्ट दिस ट्यूब, if you invert this tube, now the tube is inverted and we have completely filled mercury. मर्क्युरी कम्प्लिटली त्याच्यामध्ये फिल्ड आहे, बरोबर. कम्प्लिटली मर्क्युरी फिल्ड आहे कारण आपण खालून हात लावला आहे म्हणून पडत नाही आहे. आणि आता हे पूर्ण अरेंजमेंट एका डिशमध्ये ऑलरेडी मर्क्युरी घेऊन ठेवलं आहे. त्या डिशमध्ये मर्क्युरी ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये सोडायचं त्याला. ॲज सून ॲज यू रिलीज इट, व्हॉट इज गोइंग टू हॅपन बघा. तर इथून कोण प्रेस करते मर्क्युरीला, तुम्ही मला सांगा. इथून कोण प्रेस करते? इथून प्रेस करते ॲटमॉस्फिअर, अर्थचं ॲटमॉस्फिअर मर्क्युरीला खाली प्रेस करते. आणि ह्या ट्यूबच्या आतमधनं मर्क्युरी प्रेस करते याला. सो आतमधलं मर्क्युरी प्रेस करत आहे, बाहेरून ॲटमॉस्फिअर प्रेस करत आहे, पण आतलं मर्क्युरीचं वजन जास्त हेवी आहे. सो ते मर्क्युरी आता खाली 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 पडायला लागेल. काय करेल? मर्क्युरी खाली खाली पडायला लागेल. का खाली पडायला लागेल? कारण की ह्याचं वजन जास्त आहे. तुम्ही बघा ना, 1 मीटरची ट्यूब होती ना, 1 मीटर मर्क्युरीचं प्रेशर किती असतं बघूयात आपण. एच रो जी असतो ना फॉर्म्युला, आपण शिकलोय. एच रो जी असतो, करूयात कॅल्क्युलेट. एच म्हणजे 1 मीटरची ट्यूब घेतली. रो आहे 13600. मर्क्युरीचा डेन्सिटी 1000 नसते, इथे पाण्याची असते. मर्क्युरीची 13600 इंटू जी किती असतो 10. ठीक आहे, करूयात मल्टिप्लाय. किती येतं बघा, 136,000. 3 0 झाले का नाही. आणि हे प्रेशर अरे बाबा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षाही जास्त आहे. 1.36 इंटू 10⁵ आहे. सो हा जिंकेल का इकडून खाली मर्क्युरीचा दबाव त्याला बाहेर काढणं. मर्क्युरी विल स्टार्ट कमिंग आउट, बाहेर येणं चालू होईल. बट ते मर्क्युरी खूप वेळ बाहेर येऊ शकणार नाही. मर्क्युरीची लेवल ड्रॉप होईल. एक लेवल नंतर मर्क्युरी विल फर्दर स्टॉप फॉलिंग डाऊन. कारण की आता काय झालं असेल, आता मर्क्युरी या कॉलममध्ये तेवढंच राहिलं असेल की ज्याची हाईट, मर्क्युरी या कॉलममध्ये तेवढंच राहिलं असेल की ज्याची हाईटचा जो प्रेशर जनरेट झाला आहे ना, तो प्रेशर एक्झॅक्टली ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जेवढा जनरेट झाला आहे. सो किती मर्क्युरी राहिलं असेल या कॉलममध्ये बघूयात. ह्या कॉलममध्ये एच अमाऊंट ऑफ मर्क्युरी समजा राहिला असेल तर रो जी ज्यावेळेस इक्वल टू ॲटमॉस्फिअरचं प्रेशर होऊन जाईल, ह्या प्रेशरला इक्वल होऊन जाईल, त्यावेळेस मर्क्युरी विल स्टॉप फॉलिंग डाऊन. त्या मोमेंटला इट विल स्टॉप. त्याच्यावरती 1 मीटर भरून होतं, खाली खाली पडत होतं कारण की त्याचं वजन जास्त होतं, प्रेशर जास्त होतं मर्क्युरीचं. सो मर्क्युरीची लेवल कमी झाली, त्याच्यामुळे एच कमी झालं. आधी 1 होता, मग 0.9, मग 0.8, मग 0.7 कमी होतं. पण एका पॉईंटला तो थांबून जाईल खाली पडणं. त्या पॉईंटला मी जर का इक्वेट केलं तर एच इंटू 13600 इंटू जी 10 असतो इज इक्वल टू, पलीकडचं सगळं करा तुम्ही सॉल्व, तुम्हाला एचचं उत्तर मिळेल 0.76 मीटर. म्हणजे 1 मीटरची ट्यूब घेतलेली 0.76 मीटरपर्यंत मर्क्युरीची लेवल ड्रॉप होईल आणि इथे बनेल पूर्णपणे काहीच नाही म्हणजे व्हॅक्यूम. काय बनेल? व्हॅक्यूम. इनफॅक्ट इथे 100% व्हॅक्यूम बनत नाही. थोडंफार मर्क्युरी जे उरलेलं असतं ना ते वेपराईज होतं आणि इथे मर्क्युरीचे वेपर्स बनतात. बट मर्क्युरीचा वेपर प्रेशर खूप लो आहे. मर्क्युरी लवकर वेपराईज होत नाही, खूपच नेग्लिजिबल आहे. सो मी प्रॅक्टिकली म्हणू शकतो इथे प्रेशरच नाही आहे. सो सगळ्याच्या सगळं प्रेशर या मर्क्युरीच्या कॉलमनी जो 0.76 मीटरचा आहे, किंवा तुम्ही त्याला 76 सेंटीमीटर म्हणू शकता, किंवा तुम्ही त्याला 760 मिलीमीटर म्हणू शकता. एवढ्या मर्क्युरीचा कॉलम जो प्रेशर एक्झर्ट करतोय तोच आपल्या अर्थचा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. म्हणून अर्थ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल की 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर तर म्हणतातच, बट कधी कधी काही बुक्समध्ये असं पण दिलेलं असतं 760 mm ऑफ Hg. 760 mm ऑफ Hgचा अर्थ असा आहे की जर तुम्ही हा बॅरोमीटरवाला एक्सपेरिमेंट केला तर तो 760 mm ला जाऊन थांबेल. 1000 mm ची ट्यूब घेतली आहे तुम्ही, 1 मीटर म्हणजे 1000 mm. 1000 mm ट्यूबमधनं मर्क्युरी खाली 900, 800, 800 नंतर 800 नंतर 760ला जाऊन थांबेल. 760लाच जाऊन का थांबेल? अजून खाली का नाही पडणार? कारण की 760ला जेव्हा तो पोचेल ना तेव्हा मर्क्युरीचा प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर सेम होऊन जाईल.
त्यामुळे असं होणार आहे. आपण हा एक्सपेरिमेंट मर्क्युरी बरोबरच का केला? तर फर्स्ट रिझन, मर्क्युरी बिलकुल इथं वेपर प्रेशर जनरेट नाही करत आहे. मर्क्युरी वोलाटाईल नसतो, इथं प्रेशर झिरो करू शकतो. इकडे या पर्टिक्युलर ह्याला आपण म्हणतो टॉरिसेलीज व्हॅक्यूम. ह्या पॉईंटला टॉरिसेलीज व्हॅक्यूम म्हणतो, कारण की हा पूर्ण बॅरोमीटरचा जो कन्स्ट्रक्शन आहे तो टॉरिसेली या सायंटिस्टने दिलेला. आपण समजा वॉटर वापरलं, तुम्ही म्हणाल सर मर्क्युरी तर मिळत नाही, आमच्या घरी मर्क्युरी नाही, मला वॉटरनी हा एक्सपेरिमेंट करायचा, तर तुम्ही करू शकता वॉटरनी. पण वॉटरने एक्सपेरिमेंट करताना काय टेक्निकल प्रॉब्लेम्स येतील मी तुम्हाला सांगतो. तुम्ही वॉटरचा एक्सपेरिमेंट करण्यासाठी तयारी चालू केली, तुम्ही 1 मीटरची ट्यूब आणली, ठीक आहे, 1 मीटरची ट्यूब आणली, नो प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज गुड. तुम्ही ती 1 मीटरची ट्यूब पाणी भरून घेतली, तुम्ही त्याला उलटं केलं आणि बकेटमध्ये टाकलं. आता 1 मीटर पाण्याची ट्यूब जर काही तुम्ही घेतली आणि पाणी बकेटमध्ये घेतलं, 1 मीटरची ट्यूब आहे, रिमेंबर 1 मीटरची ट्यूब आहे, तर 1 मीटरची ट्यूब जेव्हा आपण इन्व्हर्ट करून पाण्यात टाकू तर आपण चेक करूयात की इथलं प्रेशर किती आहे आणि पाण्याचं 1 मीटरचं प्रेशर किती. 1 मीटर प्रेशर किती असेल वॉटरचं बघा, H ρg. सांगा बरं H किती आहे? 1 मीटर पाण्याचा अख्खा पाणी कॉलम घेतला आपण, रो 1000, G 10, किती येतोय? अरे हे तर फक्त 10⁴ येतं आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर त्याच्यापेक्षा जास्त आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या पेक्षा जास्त आहे. सो हे लेवल तर खाली ड्रॉप होणारच नाही आहे, सो हे बॅलन्स होतच नाही आहे. सो आपल्याला एवढा छोटा कॉलम घेऊन चालणार नाही, आपल्याला मे बी थोडा 2 मीटरची ट्यूब घ्यावी लागेल. 2 टाकून चालेल का? नाही, 2 × 10⁵ तरी नाही चालणार. आपल्याला जर काही किती मोठी ट्यूब लागेल तेव्हा जाऊन ॲटमॉस्फिअरला तो बॅलन्स करू शकेल असा मी तुम्हाला प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर आहे तुम्हाला खूपच उंच ट्यूब घ्यावी लागेल, सच दॅट H ρg वॉटरसाठी विल बी इक्वल टू 1.013 × 10⁵. तर हे सॉल्व्ह करून तुम्हाला समजेल H किती लागणार आहे, किती मोठी ट्यूब लागणार आहे. रो आहे पाण्याचा 1000, G आहे 10, इज इक्वल टू 1 × 10⁵ घेऊयात आपण. 1 2 3 4 कट, 4 गेले की 10⁻1 राहतो. याचा अर्थ 10 मीटरची ट्यूब, 10 मीटरची ट्यूब म्हणजे 30 फूटची रफली. 30 फीटची ट्यूब म्हणजे तुमच्या 3 फ्लोअरच्या बिल्डिंग जेवढी ट्यूब. 3 फ्लोअरच्या बिल्डिंग जेवढी ट्यूब जर काही बॅरोमीटरमध्ये वापरत असू आपण पाणी वापरायचे म्हणून, तर त्या बॅरोमीटर इन्स्ट्रुमेंट पोर्टेबल नसणार, ऑब्व्हियसली तो करूच शकत नाही यूज आपण. सो त्यामुळे आपण कधीच वॉटर वापरत नाही, आपण मर्क्युरी वापरतो, जो हेवी आहे म्हणून छोटा कॉम्पॅक्ट इन्स्ट्रुमेंट बनतो आपला, 1 मीटरची ट्यूबवाला. सो दिस इज हाऊ मर्क्युरी बॅरोमीटर वर्क्स. मर्क्युरी बॅरोमीटर वापरून काय उपयोग आहे मर्क्युरी बॅरोमीटरचा? त्याचा उपयोग आहे टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्यानी मोजू शकतो आपण. आपण समजा हा मर्क्युरी बॅरोमीटर घेऊन मार्सवरती गेलो आणि मार्सवरती समजा मर्क्युरी बॅरोमीटरनी आपण इन्व्हर्ट केल्यानंतर समजा फक्त 300 mm दाखवलं आहे, 300 mm, तर किती प्रेशर आहे रे मार्सवरती? मार्सवरती प्रेशर असेल H ρg. H घ्यावा लागेल 300 म्हणजे 0.3 मीटर इंटू डेन्सिटी 1300. बट प्रॉब्लेम आहे की तुम्हाला ग्रॅव्हिटी ऑफ मार्स माहिती पाहिजे त्यासाठी, आणि ग्रॅव्हिटी ऑफ मार्स जर काही तुम्ही पुट केली आणि सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर करेक्ट येईल मार्सवरचं प्रेशर काढण्यासाठी. सो कोणत्याही प्लॅनेटवरचं प्रेशर तुम्ही या मर्क्युरी बॅरोमीटरने काढू शकता, एकदम सिंपल इन्स्ट्रुमेंट. आता हा नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट ओपन ट्यूब मॅनोमीटर. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट काय आहे? ओपन ट्यूब मॅनोमीटर. लेट्स सी द वर्किंग ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट. ओके, सो नाव द सेकंड इन्स्ट्रुमेंट ओपन ट्यूब मॅनोमीटर कसा वर्क करतो. एकदम सिंपल लॉजिक आहे ह्याचं. हा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो कोणताही एखादा प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा बॅरोमीटर किंवा हा मॅनोमीटर आपण वापरतो. मला फॉर एक्झाम्पल एक मोठा पाईप आहे, या पाईपमधनं खूप जास्त अमाऊंट ऑफ प्रेशराइज्ड कुठलं तरी लिक्विड फ्लो होत आहे. समजा तो पाईप हा आहे, हा पाईप आहे ए. या पाईपमधनं खूप फास्ट एकदम फ्लुइड फ्लो होत आहे, ज्याचा प्रेशर खूप हाय आहे आणि तुम्हाला मोजायचं आहे आज. आय वॉन्ट टू मेजर द प्रेशर. सो मी काय करणार, या पाईपला ह्या पाईपमध्ये या पाईपच्या जवळ या पाईपमधनं छोटासा आउटलेट काढून मी ह्या एका मॅनोमीटरला देणार आहे. ओपन ट्यूब मॅनोमीटर ह्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात. आत्ता सध्या आपण ह्या पाईपला कनेक्ट नको करायला, सध्या ओपन ट्यूब मॅनोमीटर असा आहे. या ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये मी कोणता तरी लिक्विड भरून ठेवतो. नॉर्मली आपण त्याच्यामध्ये मर्क्युरी भरू शकतो, वॉटर भरू शकतो, केरोसिन भरू शकतो, काही पण भरू शकतो. आपण वॉटर पण भरू शकतो, केरोसिन पण भरू शकतो, राईट. मी तर मर्क्युरी पण भरू शकतो, तर मी मर्क्युरी फिल करतो. मी मर्क्युरी फिल केल्यावरती काय होणार आहे? कॉमन सेन्स आहे, कधी पण मर्क्युरी किंवा कोणतंही लिक्विड फॉर दॅट इन दॅट केस विल ऑलवेज मेंटेन इट्स लेवल फ्रॉम बोथ साईड्स. काय असं रिझन आहे? तुम्ही स्वतःला क्वेश्चन करा, असं का? दोन्ही लेवल का? हा तर मोठा आर्म ह्याच्यावरती वरती गेला पाहिजे. तर हे मॅटरच करत नाही किती उंच आहे किती छोटा आहे, कधी पण लिक्विड मेंटेन्स द लेवल. त्याचं रिझन काय आहे
की दोन्हीकडनं ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे, दोन्हीकडनं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲक्ट होतं ना. सो ज्या वेळेस दोन्हीकडनं प्रेशर सेम असेल, फोर्स सेम असेल तर सेम लेवल राहील. दोन्हीकडनं प्रेशर सेम असेल तर. आता बघा, आपण एक्झाम्पल म्हणून म्हणूयात काय, हा आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, इथनं पण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आता काय झालं, आपल्याला या पाईपमधला प्रेशर मोजायचा होता, म्हणून मी काय केलं, पाईपमधनं एक छोटासा आउटलेट डायरेक्टली ह्याला देऊन टाकला. आता पाईपमध्ये जे काही हाय प्रेशरचं लिक्विड फ्लो होत होतं, हाय प्रेशरचं लिक्विड, नक्कीच ते मर्क्युरी चालणार नाही. मर्क्युरी असेल या पाईपमध्ये, मर्क्युरी फ्लो होत असेल तर मी मर्क्युरी नाही वापरू शकत, मला दुसरा कोणतरी वापरावा लागेल. पण आत्ता सध्यासाठी पाणी फ्लो होते, वॉटर फ्लो होते, मला वॉटरचा प्रेशर मोजायचा. तर मी काय केलं, वॉटरचा थोडासा इकडनं इनलेट दिला, त्यामुळे वॉटर थोडं इथं रश झालं. तुम्ही म्हणाल सर सगळं पाणी इथे येईल, नाही, आपण इथनं आउटलेट दिल्यावरती जेवढा प्रेशर आहे त्याप्रमाणे पाणी इथे एंटर करेल. आता पाणी जेव्हा एंटर करेल तर पाणी स्वतःचं प्रेशर एक्झर्ट करेल, या वॉलवर, या लेवलवरती मर्क्युरीच्या पाणी प्रेशर एक्झर्ट करेल. एक लक्षात ठेवा, वॉटर आणि हे इमिसिबल आहेत, मिक्स होत नाहीत. असेच लिक्विड वापरा जे मिक्स होत नाहीत. सो इमिसिबल असलं पाहिजे. हे जे काही लिक्विड येईल तिकडनं प्रेशर एक्झर्ट करणं चालू करेल. आता ह्या पाईपमध्ये मी असंही सांगितलं हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर. समजा ह्या पाईपमध्ये 5 ATM एवढ्या प्रेशरचं लिक्विड फ्लो होतं आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या 5 पट. ॲटमॉस्फिअर तर 1 ATM असतो, ह्याच्या 5 पट असेल तर तो इकडनं जेव्हा प्रेशराईज करेल ह्या साईडला, तर आधी मॅनोमीटर कसा होता, आधी मॅनोमीटर होता सेम लेवलला, कारण की 1 ATM दोन्हीकडनं सेम होतं. बट आता थोडं लॉजिक वापरा, इकडनं जर काही मी जास्त जोरात प्रेस करायला लागलो, इथनं मी जास्त जोरात प्रेस करायला लागलो, तर मी इथल्या प्रेशरला म्हणतो PA. काय म्हणतो याला मी, PA. तर हा प्रेशर जास्त असल्यामुळे कुठली लेवल खाली जाणार आहे, तर ऑब्व्हियसली ही लेवल आता खाली जाईल. म्हणजे हे त्याला पुश करणं चालू करेल, प्रेस करणं चालू करेल. ठीक आहे. सो काय होईल, द मर्क्युरी का लेवल विल स्टार्ट ड्रॉपिंग. या आर्ममध्ये मर्क्युरीची लेवल ड्रॉप होणं चालू होईल. आणि जर मर्क्युरीची लेवल ड्रॉप झाली तर इकडची लेवल राईज होणार आहे, इथली लेवल राईज होणार आहे, आणि थोड्या वेळानंतर स्टॉप होऊन जाईल. आता ज्या मोमेंटला स्टॉप होऊन जाईल त्या मोमेंटला मी असं म्हणू शकतो का, की चला स्टॉप झालं आहे ना, म्हणजे इथून जो प्रेशर आहे तो PA आहे. ठीक आहे, इथून जो प्रेशर आहे तो किती आहे, PA आहे. हे स्टॉप झालं आहे, याचा अर्थ ह्या PAला कोणीतरी बॅलन्स केलं आहे, ह्या PAला इथून कोणीतरी बॅलन्स केलं आहे. बट तुम्ही म्हणाल सर अजून इथून तर PATMच आहे, बॅलन्स कसं झाला, नाही, इथून PATM आहेच, बट नीट बघा, याच लेवलला इथे जर काही मी विचार केला, इकडचा PATM आहे ना, लेफ्ट साईडचा PA आहे ना, प्रेशर ऑफ दिस पाईप A. तर राईट साईडला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तर आहेच, प्लस या दोन लेवलमध्ये जो डिफरन्स आहे ना हाईटचा, H, त्या एअर कॉलम, वॉटर कॉलम, मर्क्युरी कॉलमचा पण प्रेशर आहे ना, H रो मर्क्युरी G. या दोघांची ॲडिशन, ॲटमॉस्फिअरनी त्याला प्रेस केलं प्लस एवढ्या मर्क्युरीनी पण त्याला प्रेस केलं, या दोघांचा प्रेस आणि या पाईपचा प्रेस इक्वल झालेत, म्हणून तर थांबले लिक्विड. आता लिक्विड नाही मूव्ह होते. या थोड्या वेळानंतर ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये एक डिफरन्स जनरेट होतो. सो मी या पाईपमधला प्रेशर कसा काढू शकतो, ह्या फॉर्म्युलाने. प्रेशर इनसाइड दिस पाईप इज H rho G प्लस PATM. या पाईपमधला प्रेशर कसा काढला, PATM प्लस H rho G. इज इट क्लिअर? एकदम सिंपल वेनी प्रेशर आपण काढू शकतो. आणि तुम्हाला विचारलं की हां गेज प्रेशर किती आहे, तर टोटल प्रेशरमधनं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मायनस करून टाकायचा. सो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मी मायनस करून टाकला, तर आय विल जस्ट गेट H rho G ॲज द प्रेशर इनसाइड द पाईप विच इज द गेज प्रेशर. टोटल प्रेशर इज गेज प्लस ॲटमॉस्फिअर. हे तर आपण ऑलरेडी फॉर्म्युला पाहिला आहे. सो दिस इज द फॉर्म्युला, दिस इज हाऊ द इन्स्ट्रुमेंट वर्क्स. ओके, अशा प्रकारे हा इन्स्ट्रुमेंट वर्क करतो. आपण एक क्विकली चांगला क्वेश्चन सॉल्व्ह करू ओपन ट्यूब मॅनोमीटरचा, तुम्हाला एक फील येऊन जाईल. ओपन ट्यूब मॅनोमीटरचा एक क्विक क्वेश्चन. सो हा क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला, एक ओपन ट्यूब मॅनोमीटर आहे, ज्याच्यामध्ये मर्क्युरी घेतलं आहे, ज्याची डेन्सिटी 13,000 दिली आहे. 13,600 ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, 13,000 मी घेतोय. दिस ओपन ट्यूब मॅनोमीटर इज ट्राइंग टू मेजर द प्रेशर इनसाइड दिस बॉक्स, बट प्रेशर इनसाइड द बॉक्स इज ऑलरेडी गिवन टू यू. तुम्हाला विचारलं आहे, जर मी हा ओपन ट्यूब मॅनोमीटर मर्क्युरीनी भरलेला, इफ आय यूज टू मेजर दिस प्रेशर, तर व्हॉट विल बी द हाईटवाला डिफरन्स, या दोन लेवलमध्ये हाईटचा डिफरन्स काय असणार आहे, असा क्वेश्चन आहे. हाईट डिफरन्स काय असणार आहे. सो तुम्हाला इथे पॉज करायचं आणि फाइंड करायचं आहे हाईट, आणि नंतर तुम्ही ऑन करून आन्सर चेक करा. ठीक आहे, बघा सॉल्व्ह कसा करायचा हा क्वेश्चन. तर
आपण बघितलं आहे की ह्या लेवलला इथून प्रेसिंग कोण करतोय, हा प्रेशर इथून प्रेस करतोय. अच्छा ठीक आहे. तर सेम लेवलला सेम 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 या लेवलला पण इथून जो प्रेस करतोय ना त्यांनी पण ह्याच्या जेवढंच प्रेस केलं पाहिजे. नाहीतर समजा ह्याचा प्रेस कमी असेल तर हा लिक्विड स्टेबल राहणारच नाही. हा स्टेबल आहे आत्ता क्वेश्चनमध्ये, याचा अर्थ सेम सेम असली पाहिजे दोन्हीकडच्या प्रेशरची व्हॅल्यू. सो इथून प्रेशर किती आहे रे, 3.6 10⁵ इथून प्रेशर किती आहे, इथून प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरचा प्रेशर प्लस या मर्क्युरी कॉलमचा प्रेशर H ρg. हे दोन प्रेशरची ॲडिशन इथे आणि इथे सेम असली पाहिजे. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 × 10⁵ आहे प्लस H ρg इज 3.6 × 10⁵. हा पलीकडे जाईल तर 3.6 - 1 इज 2.6 × 10⁵. H ρg, Hची व्हॅल्यू किती आहे रे, हाईटची व्हॅल्यू ती काढायची आहे. रो किती सांगितलं आहे तुम्हाला मी, 13,000 × g किती आहे 10, जी आहे 10 इज इक्वल टू 1 2 3 4 4 शून्य गायब, 5ला 10⁻1 करून टाकतील ते 10⁵ मधले 10⁴ गेला. सो 2.6ला 10ने मल्टिप्लाय केलं 26 इज इक्वल टू 13H. सो H इज इक्वल टू 13 खाली जाईल 2 मीटर. सो या मोठ्या मॅनोमीटरमध्ये 2 मीटरचा मर्क्युरीचा हाईटचा डिफरन्स राहील, विच इज अ व्हेरी लार्ज डिफरन्स. एनिवेज ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म्युला न्यूमेरिकल अप्लाय करता येईल का. क्वेश्चनमध्ये असंच दिलं जाईल. हां, कधी कधी क्वेश्चनमध्ये हाईट देतील, प्रेशर विचारतील, काही पण व्हेरिएशन आणतील, बट बेसिक कॉन्सेप्ट हाच राहील की जिथे जिथे इंटरसेक्शन आहे तिथे लेवल सेम राहायला पाहिजे. जिथे जिथे इंटरसेक्शन आहे ही आणि इथली लेवल सेम राहायला पाहिजे. इज इट क्लिअर? दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन्स बेस्ड ऑन यूट्यूब और ओपन ट्यूब मॅनोमीटर. नाव इज द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज पास्कल्स लॉ अँड हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हे दोनच पॉईंट राहिलेत अँड देन या पहिल्या लेक्चरचा एंड करू आपण. हायड्रोस्टॅटिक मधला हा पार्ट पहिला आहे, दॅट वी विल कंप्लीट आफ्टर कंप्लीटिंग पास्कल्स लॉ अँड हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हा एक थिअरी पॉईंट आहे आणि एक्झाममध्ये तुम्हाला 2-1 मार्काला विचारू शकतात. काय आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स? तर सपोज मी त्या 3 कंटेनर ड्रॉ केले. एक कंटेनर असा ड्रॉ केला, एक कंटेनर असा ड्रॉ केला आणि एक कंटेनर असा ड्रॉ केला. आणि तुम्हाला सांगितलं मी तिन्ही कंटेनरमध्ये सेम लेवलला लिक्विड भरलं आहे, सेम लेवलला लिक्विड भरलं आहे. तर जास्त लिक्विड ह्यात आहे, कमी लिक्विड ह्यात आहे आणि ज्यात मॉडरेट लिक्विड आहे. आणि तुम्हाला विचारलं सगळ्यात जास्त प्रेशर कुठे असेल? खूप सारे मुलं म्हणतील सर इथे असेल. जास्त पाणी आहे, जास्त वजन एक्झर्ट करेल. कमी प्रेशर इथे असेल, इथे मीडियम प्रेशर असेल. बट खूप अधिक आहे. जेव्हा हायड्रोस्टॅटिकचे लॉज माहीत नव्हते लोकांना, त्यावेळेस लोकांना शॉकिंग वाटायचं. हे इट वॉज अ पॅराडॉक्स की असं होऊच कसं शकतं. हे खूप कन्फ्युजिंग होतं त्यांना की हे असं कसं होतं रे बाबा, तिन्हीचे प्रेशर सेम आलेले आहे, सेम ह्याचं प्रेशर आणि ह्याचं प्रेशर सेम येत होतं. ठीक आहे, याला म्हणतो आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. की वाटतंय असं झालं पाहिजे बट तसं होत नाही. असं वाटतं की जास्त प्रेशर पाहिजे, जास्त वजन आहे म्हणून. नो, आन्सर इज जर आपण सेम हाईटपर्यंत लिक्विड भरलं असेल तर प्रेशर सगळीकडे सेम राहतं. इनफॅक्ट तुम्ही कोणत्याही शेपचा कंटेनर घेतला असेल आणि त्याच्यात सेम लिक्विड भरलं तरी प्रेशर तेच राहणार आहे. हाईटवरच डिपेंड करणारे प्रेशर. आपण फॉर्म्युला वाईज तर बघितलं आहे, बट आता त्याचं थोडं एक्सप्लेनेशन बघूयात. एक्सप्लेनेशन काय आहे बघा. इथे तुम्हाला वाटते लिक्विड आहे आणि हे लिक्विड पूर्ण वजन एक्झर्ट करते. यू आर परफेक्टली करेक्ट की हे लिक्विडमुळे प्रेशर एक्झर्ट झालं आहे. तुम्हाला वाटते की सर इथे जास्त लिक्विड आहे, तर येस तुमचं म्हणणं बरोबर आहे, जास्त लिक्विड आहे. बट किती जास्त आहे? तर एवढं जास्त आहे. हे जे एक्स्ट्रा जास्त तुम्ही म्हणता ना जे लिक्विड, त्या जास्त लिक्विडनी जेवढा एक्झर्ट केला आहे फोर्स, तो फोर्स याचा या जे वॉल्स आहेत ना, असे वॉल्स, त्यांचे जे नॉर्मल रिॲक्शन्स असतील ना, वॉल काय करेल, नॉर्मली रिॲक्ट करेल. इथे काय होईल रे, वॉल नॉर्मली रिॲक्ट करेल तर ते कॅन्सल होतील एकमेकांना, नो प्रॉब्लेम. बट इथे जे नॉर्मल रिॲक्शन असतील वॉलचे, ते वॉलला तर परपेंडिक्युलर असतील, तर ते नॉर्मल रिॲक्शनचा एक कॉम्पोनंट आडवा आणि आडवा कॅन्सल करेल एकमेकांना. बट उभेवाले कॉम्पोनंट जे आहेत ते त्या एक्स्ट्रा वजनाला कॉम्पेन्सेट करतील. ते म्हणतील एक्स्ट्रा वजन आहे ना, आय विल कॅन्सल इट आउट. हा इकडचा आणि हा इकडचा कॅन्सल करेल, मधलं वजन प्रेशरवरती एक्झर्ट होईल. तुम्ही म्हणाल सर इथे तर कमी लिक्विड आहे, मग सीनच नाही जनरेट होत, इथे प्रेशर कसं काय जास्त असेल आणि इक्वल कसं असेल? तर इथे किती लिक्विड कमी आहे रे? इथे एवढं लिक्विड मिसिंग आहे, इथे एवढं लिक्विड मिसिंग आहे. पण इथे नॉर्मल रिॲक्शन बघा ना कसे आहेत. नॉर्मल रिॲक्शन असे आहेत.
सो त्यांचे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इथे कॅन्सल होतील, बट व्हर्टिकल कॉम्पोनंट ते जे लिक्विड मिसिंग आहे त्या लिक्विडचं प्रेशर किंवा त्या लिक्विडचे जे फोर्सेस आहेत हे नॉर्मल रिॲक्शन खाली देऊन इट विल इफेक्टिवली मेक द सेम प्रेशर. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द शेप ऑफ द कंटेनर्स, काहीही शेप वेगळा काही पण असू दे. टेक्स्टबुकमधल्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी असं घेतले, एक असं इन्क्लाइंड आणि एक असं. तिन्हीमध्ये सेम लेवलला जर काही पाणी भरलं तर प्रेशर तिन्हीकडे सेम असणार. हाईटवर फक्त डिपेंड करतं, बाकी कशावरही डिपेंड करत नाही. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. इज इट क्लिअर? बिलकुल थिअरी आहे, बिलकुल रट्टा मारू नका. समजून घ्या कॉन्सेप्ट काय होतं आहे, तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा बिंदास. ठीक आहे, चित्र बघून जा. टेक्स्टबुकमधले कशी चित्र आहेत, ही चित्र थोडी वेगळी आहेत. टेक्स्टबुकमधली चित्र बघून घ्या, त्या रेफरन्सने तुम्ही लिहू शकता. ओके, सो नाव द लास्ट पॉईंट ऑफ टुडेज सेशन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की न्यूमेरिकल्स ह्याच्यावरती विचारतात, अँड दॅट इज पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ पहिलं तर ॲप्लिकेबल कधी आहे? हायड्रोस्टॅटिक कंडिशनला. फ्लुइड रेस्टला पाहिजे, फ्लुइड एन्क्लोज्ड पाहिजे. बंद फ्लुइड घेतलं आहे, सगळीकडून बंद आहे, एन्क्लोज्ड आहे, आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटीचा जास्त इफेक्ट आपण कन्सिडर करायला नको. ग्रॅव्हिटीचा इफेक्ट कन्सिडर करत नाही आहे, एन्क्लोज्ड आणि रेस्टला फ्लुइड आहे. तर पास्कलचं म्हणणं असं आहे, पास्कल लॉचं, की जर आपण अशा एन्क्लोज्ड फ्लुइडमध्ये थोडंसं प्रेशर ट्रान्समिट केलं, बघा आत्ता सध्या मी हा क्लोज्ड कंटेनर आहे ना, तर मी सगळीकडे प्रेशर मेजरिंग डिव्हाइस लावलेत, सगळे प्रेशर मोजत आहेत सध्या. जर मी इकडनं थोडं प्रेशर ॲड केलं +10चं, तर हे ॲड केलेलं प्रेशर एव्हरी कॉर्नर ऑफ दिस कंटेनरला जाईल अनडिमिनिश्ड. की हा दूर आहे मग 10 नाही 7च पोचेल, हा 10 जवळ आहे हा 10च्या 10 इथे पोचेल, असला प्रकार होत नाही. सगळीकडे जातं प्रेशर इक्वली अनडिमिनिश्ड वे. दिस इज कॉल्ड ॲज पास्कल्स लॉ. स्टेटमेंट तुम्ही बघा, बघा मी स्टेटमेंट वाचून दाखवतो. पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट इन एन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट transmits equally and undiminished to every point of the fluid in the container and also to the walls of the container. म्हणजे नुसतं प्रत्येक वॉललाच जातो इक्वली असं नाही, तो प्रत्येक पॉईंटपर्यंत इक्वली पोचतो, आतमध्ये पण कोणताही असू देत. दिस इज कॉल्ड ॲज पास्कल्स लॉ. आता पास्कल्स लॉ तर समजण्यासाठी तर सिम्पल वाटतोय, बट ह्याचा उपयोग जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फील येईल, अरे पास्कल्स लॉचा असा पण उपयोग होऊ शकतो का. तर बघा पास्कल्स लॉचा उपयोग बघूयात आपण. द ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. फर्स्ट ॲप्लिकेशन बघा त्याचं. फर्स्ट ॲप्लिकेशन इज द हायड्रॉलिक लिफ्ट. लेट्स सी. ओके, सो द फर्स्ट ॲप्लिकेशन इज हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्टमध्ये बेसिकली काय होतं बघा, तर एक कंटेनर आहे, त्याच्यावरती एक पिस्टन लावलं आहे, आणि दुसरा कंटेनर, पहिला आणि दुसरा कंटेनरला एक ट्यूबनी कनेक्टेड आहे, म्हणजे बेसिकली फ्लुइड इकडून इकडे जाऊ शकतं. ह्याच्यामध्ये एन्क्लोज्ड फ्लुइड आहे आणि रेस्टला पण आहे. आता बघा, मी सपोज हा जो छोटावाला पिस्टन आहे त्याला मी प्रेस करणार आहे. छोट्यावाल्या पिस्टनचा एरिया A1 आहे, मोठावाल्या पिस्टनचा एरिया A2 आहे, सच दॅट A2 खूप मोठा आहे, म्हणजे 100 पट मोठा आहे. मी व्हॅल्यू घेतो, फील येईल तुम्हाला. 10 सेंटीमीटर स्क्वेअरचा छोटा पिस्टन आहे आणि हा आहे 1000 सेंटीमीटर स्क्वेअरचा. 1000 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 100 टाइम्स मोठा येतो. मोठा एरिया हा छोटा एरिया. छोट्या एरियाला मी छोटासा पुश करतो. इकडून मी छोटासा पुश केला, एकदम छोटासा पुश केला, मी 10 न्यूटननी फक्त पुश केला, 10 न्यूटन. तर याचा अर्थ मी इथे किती प्रेशर दिला आहे? मी प्रेशर दिला या पॉईंटला P1, याचा फॉर्म्युला असेल F1/A1. सिम्पल आहे. आता अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ या एन्क्लोज्ड फ्लुइडमध्ये मी कुठूनही प्रेशर एक्झर्ट केला तर तो सगळीकडे अनडिमिनिश्ड जातो. म्हणजे याचा अर्थ तो या पिस्टनवरती पण अनडिमिनिश्ड ॲक्ट होईल ना, या डिरेक्शनमध्ये, कारण की मी असा प्रेस केला तर प्रेशराईज वरती होईल तो. याचा अर्थ P1 शुड बी इक्वल टू P2. इथं किती प्रेशर डेव्हलप होणार आहे, तर इथला प्रेशर विल बी किती फोर्स लागणार आहे त्या पिस्टनवरती, या पिस्टनवरती फोर्स लागणार आहे F2 बाय त्याचा एरिया A2. हे दोन्ही इक्वल पाहिजे. अरे पण नीट बघा, आपण दिलाय फोर्स छोटूसा 10 न्यूटन. आता बघा F2 किती मोठा बनतो, सॉल्व करूयात. F2 अपॉन त्याचा एरिया A2 विल बी F1 अपॉन A1. तर F2 विल बी वॉट गाईज, F2 विल बी A2 वरती जाईल, A2/A1 टाइम्स F1, A2/A1 टाइम्स F1. बट A2 खूप मोठा आहे, खूप मोठा असल्यामुळे तुमचा फोर्स मॅग्निफाय होणार आहे. म्हणजे कसं काय, तर बघा व्हॅल्यूज टाकून बघू आपण. तुम्ही समजा 10 न्यूटनचा फोर्स लावला होता, 10,
किती एरिया पलीकडचा A2 म्हणजे पलीकडचा एरिया आहे 1000 डिवायडेड बाय किती आहे इथला एरिया 10 आहे, बरोबर ना. 10 आणि 10 कॅन्सल होईल. तुम्हाला बेसिकली इथला फोर्स जो आहे ना तो 1000 मिळणार आहे. म्हणजे 10 न्यूटनने मी प्रेस केलं पण तो पिस्टन वरती गेला 1000 न्यूटन. आता फोर्स मॅग्निफाय झाला आहे, बट रियालिटीमध्ये काही जण विचार करतील याच्यामध्ये, सर ह्याचा अर्थ की आपण एनर्जी वाढवली का काय विदाऊट काही करता, इथनं कमी एनर्जी देऊन जास्त एनर्जी. तर नाही, आपल्याला फोर्स मॅग्निफाय झाला आहे बट एनर्जी वाढली नाही आहे. म्हणजे तुम्ही वर्क तेवढंच करताय. तुम्ही इथं वर्क समजा केलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी समजा इथे डिस्प्लेसमेंट केलं 1 सेंटीमीटर, तर माझा फोर्स छोटा होता तर मी डिस्प्लेसमेंट 1 सेंटीमीटर केलं. तर इथे जेव्हा फोर्स वाढेल ना तर इथलं वर्क तेवढंच येणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय की इथला फोर्स 10 होता तर डिस्प्लेसमेंट 1 होतं, तर इथला फोर्स 1000 आहे ना 1000, तर तिथलं डिस्प्लेसमेंट 0.01च राहणार, फक्त एकदम छोटंसं डिस्प्लेसमेंट राहणार. ओके, कारण की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड. तुम्ही जेवढं वर्क देताय तेवढंच वर्क ट्रान्समिट होणार आहे, बट फोर्स मॅग्निफाय झाला आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि फोर्स मॅग्निफाय झाल्यामुळे आपण हेवी ऑब्जेक्ट्स इझिली लिफ्ट करू शकतो. कमी फोर्सनी हेवी ऑब्जेक्ट मे बी एका स्ट्रोकमध्ये हळूच वरतील, परत एक स्ट्रोक हळू वरतील, परत एक स्ट्रोक अँड सो ऑन. दिस इज द प्रोसेस विच वी फॉलो, की हळूहळू वरती येते. हायड्रॉलिक लिफ्ट कुठे वापरतात तर तुम्हाला माहिती असेल, कार पंक्चर झाल्यावरती, कारचं टायर पंक्चर झाल्यावरती आपण त्याला जॅक वापरतो, मेकॅनिकल जॅक्स. त्याला गोल गोल फिरवून कारचं चाक वरती आणतो, बरोबर ना, ते पूर्ण तर स्ट्रक्चर. तर तसंच हायड्रॉलिक असतं, हायड्रॉलिक लिफ्ट्स असतात. दिस इज द एक्झाम्पल. हायड्रॉलिक लिफ्टने आपण त्याला पूर्ण वरती लिफ्ट करू शकतो. हायड्रॉलिक जॅक्स म्हणतो आपण त्याला. हायड्रॉलिक लिफ्ट पण त्याच प्रिन्सिपलवर वर्क करतो. हायड्रॉलिक प्रेस असतात, हायड्रॉलिक ब्रेक्स असतात, हायड्रॉलिक लिफ्ट्स असतात, हायड्रॉलिक जॅक्स असतात. हे सगळेच्या सगळे याच प्रिन्सिपलवर वर्क करतात की आपण छोटासा फोर्स देतो तो मोठा बनून जातो. हायड्रॉलिक ब्रेकचं एक्झाम्पल काय तर डिस्क ब्रेक्स. आपण डिस्क ब्रेक जे वापरतो गाडी पल्सर विल्सरला किंवा कुठल्याही आजकाल 2 व्हीलरला असतातच ना डिस्क ब्रेक्स. सो डिस्क ब्रेक जे असतात तर त्याच्यामध्ये फ्लुइड जो असतो, हा लिक्विड तो ऑइल असतो, ब्रेक ऑइल ज्याला म्हणतो आपण. आणि आपण एक प्रेस करतो आपण जेव्हा, तर आपण अप्लाय करतो एक छोटूसा फोर्स. तो छोटूसा फोर्स छोट्याशा एरियावरती ॲक्ट होतो आणि नंतर जाऊन तो जेव्हा डिस्क ब्रेकमध्ये जातो तेव्हा तो मोठा फोर्स बनून जातो आणि त्यामुळे ती आपले चाक पटकन थांबतं. ते आहे वर्किंग ऑफ डिस्क ब्रेक्स किंवा हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक आपल्याला सिलेबसमध्ये काय काय बघा, हायड्रॉलिक लिफ्ट सांगितलं मी तुम्हाला, हायड्रॉलिक ब्रेक्स आहे फक्त. हायड्रॉलिक प्रेस बघा, हे काही वेगळं डिव्हाइस नाही. हायड्रॉलिक ब्रेक्स पण हायड्रॉलिक लिफ्टसारखंच आहे. त्याच्यामध्ये पण छोटासा फोर्स लावल्यावरती गाडीच्या चाकांमध्ये फोर्स अप्लाय होऊन जाईल मोठावाला. ठीक आहे, त्यांनी एक छोटंसं स्ट्रक्चर पण ड्रॉ करून दाखवलं. ते काही खूप महत्त्वाचं नाही आहे, जस्ट मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो काय प्रकार येतो. बघा त्यांनी कसं ड्रॉ केलं. इथून आपण काहीतरी अरेंजमेंटनी आपण इथनं पेडल प्रेस करणार आहे. ठीक आहे, आपला हा ब्रेक पेडल हा प्रेस केला की हा पिस्टन आतमध्ये ढकलला जाईल. हा आतमध्ये ढकलला गेल्यावरती हा पूर्ण आता एक नेटवर्क असणार आहे ऑइलचं, ब्रेक ऑइलचं. तुम्ही बघितलं असेल, जर गाडीचं ब्रेक ऑइल लीक झालं ना तर ब्रेक लागतच नाहीत. ब्रेक ऑइल लीक होणं म्हणजे ह्याच्यातनं लिक्विड निघून जाणं. कसं वर्क करणार. सो ब्रेक ऑइल लीक नाही झालं पाहिजे. ओके, हे ब्रेक ऑइल आहे. आता हे ब्रेक ऑइल इकडून त्यांनी 4 चाकांना दिले आहेत. 4 व्हील्स आहेत, 4 सिलेंडर्स लागतील तिथे आपल्याला. 1 2 3 आणि 4. इथून जो फ्लुइड जाणार आहे तो इथे जाणार आहे, इथे जाणार आहे, इथे जाणार आहे, इथे जाणार आहे. मी इथून थोडा प्रेशर लावला की ह्या सगळ्या सिलेंडर्सला तेवढंच प्रेशर जाणार आहे. इथे एरिया छोटा, इथे एरिया मोठा असेल, त्यामुळे जास्त फोर्स डेव्हलप होईल. जास्त फोर्स डेव्हलप झाल्यावरती ते चाकावरती जास्त फोर्स लागेल आणि चाक लगेच थांबेल. दिस इज हाऊ इट वर्क्स. आपल्याला काही डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. त्यांनी जे लिहून दिलं आहे एक पॅराग्राफमध्ये लिहून दिलं आहे, दॅट्स इट. तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन म्हणून आहे हे. सो हे तुम्हाला थिअरीमध्ये येऊ शकता की स्टेट पास्कल्स लॉ अँड राईट डाऊन द ॲप्लिकेशन्स. फर्स्ट इज द हायड्रॉलिक लिफ्ट, सेकंड इज द हायड्रॉलिक ब्रेक्स. यू कॅन जस्ट रीड इट अप. एकदम सिम्पल आहे, तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहू शकता. कन्सेप्ट तर तोच आहे ना शेवटी, की फोर्स छोटा लावला की मोठा मॅग्निफाय झाला, दॅट्स इट. ओके, सो दिस वॉज अबाउट पास्कल्स लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन. त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आहेत. एक सॉल्व्ड एक्झाम्पल आहे आणि 2 अनसॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. ते तुमचं आजचं होमवर्क आहे. हे पूर्ण लेक्चर तुम्ही नीट बघितलं असेल, त्याच्या नोट्स बनवले असतील असं मी होप कन्सिडर करतोय. ते झाल्यावरती तुम्ही ह्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे आहेत सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि 2 आहेत अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स.
हा लेसन 4 पार्ट्स किंवा 5 पार्टमध्ये मी ब्रेक करणार आहे. 4 लेक्चर्स मॅक्सिमम 5 लेक्चर्समध्ये संपणार आहे. हा पहिला लेक्चर खूपच बेसिक आणि इम्पॉर्टंट आहे. उद्याच्या सेशनमध्ये आय एम गोइंग टू स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक. ह्याच टॉपिकमधला याच लेसनचा सब टॉपिक आहे सरफेस टेन्शन. तो उद्या स्टार्ट करणार आहे. सो त्याच्यामध्ये खूप सारे न्यूमेरिकल्स आहेत. सो आपण सरफेस टेन्शनमध्ये एंटर करण्याच्या आधी जे काही 2-3 न्यूमेरिकल्स आहेत ते संपून टाकूयात. सो हा तुमचा आजचा होमवर्क आहे. 100% होमवर्क सगळ्यांनी करा. सो लेट्स मीट टुमॉरो. उद्या आपण कंटिन्यू करू नेक्स्ट टॉपिक सरफेस टेन्शन. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वी विल मीट टुमॉरो.